समुद्राने सांगितलं कुणी सेतू बांधायचा हेही मी तुम्हाला सांगतो. तुमच्या सेनेमध्ये नल आणि नील हे दोघे आहेत ना, त्यांचं डोकं इंजिनियरच आहे. त्यांना पुढे करा, त्यांना आखणी करू द्या कामाची. आणि मग सेतू बंधनाचं काम सुरू झालं. मग आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे दगड आणले, त्याच्यावर राम लिहिलं, टाकून दिला, दगड तरला. वाल्मिकी रामायण मानत नाही. त्याच्याकरता मोठ्या योजना होत्या. वाल्मिकी लिहितात, हस्तिमात्रान महाकायः पाषाणांश्च महाबलाः पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रै परिवहन्तीच. एका एका हत्ती एवढ्या मोठ्या आकाराच्या शिळा त्यांनी पर्वत खोदून बाहेर काढलेत. वर्णन आहे, हस्तिमात्रान महाकायः, एका हत्तीच्या आकाराची एक शिळा, 10 हत्तीच्या आकाराची मिळून एक शिळा, 50 हत्तीच्या आकाराची मिळून एक शिळा, अशा मोठमोठ्या शिळा त्यांनी बाहेर काढल्या. पाषाणांश्च महाबलाः, मोठमोठे पाषाण तिथून बाहेर काढले. कुठून काढले? पर्वतांश्च समुत्पाट्य, पर्वताला खोदून त्यांनी ते सगळे दगड बाहेर काढले. कशाने काढले? यंत्रै परिवहन्तीच, मोठमोठ्या यंत्रांनी ते बाहेर काढले. वाल्मिकी रामायणामध्ये या सगळ्या गोष्टीला फारसं स्थान नाहीये. ते कसं केलं गेलं हेही सांगितलं गेलं. मोठमोठे दगड तिथून खणून बाहेर काढले, पर्वतामधून बाहेर काढले. मग ते कसे बसवायचे, त्याचं मोजमाप कसं, याच्याकरता सूत्र अन्यन्ये प्रगृह्णन्ति ह्यायतम शतयोजनम दंडान्यन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे. मग कोणी ओळंबा घेऊन उभा आहे, सूत्राण्यन्ये सूत्राणी, कोणी ते सूत्र मोजमापाचं सूत्र घेऊन उभं आहे. कोणता दगड कुठं बसवायचा, कसा बसवायचा, खाली लाकडं कशी बांधायची. मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर् बंबधीरेः पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुबध्नन्ति वानराः. अशा पद्धतीनं सेतुबंधनाचं काम सुरू झालं. मोठमोठ्या तोफा आणल्या होत्या, त्याच्याने ते दगड फोडले, ते सगळे तिथून बाहेर काढले. नंतर त्यांचं मोजमाप घेतलं, त्यांच्या खाली लाकडं बांधली, त्याच्याकरता मोठमोठे वृक्ष तोडले. असं सगळं करून मग ते सगळ्या पद्धतीनं सेतुबंधनाचं काम सुरू झालं. आता गंमत याच्यात आहे, श्रद्धेच्या जोरावर बघितलं तर राम शब्द लिहिलेला दगड तरतो. हे श्रद्धेच्या जोरावर मान्य करता येतं. कारण रामाने सगळ्यांनाच तारलंय, दगडाला तारतील नवल काय. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे कागद सुद्धा दगडाला बांधले होते, ते दगडाला घेऊन तरले. रामचंद्र प्रभू तारतील नवल काय. कोणत्या का अर्थाने होईना सेतुबंधनाचं काम सुरू झालं. गंमत सांगतात, ते सेतुबंधनाचं काम सुरू झालं. रामालाही मोठं आश्चर्य वाटलं की आपलं नाव लिहिलं जातं, त्याच्याने दगड तरतात. बरं तरतात काय, त्याच्यात नाव लिहिलं गेलं म्हणून दगड तरले, ठीक आहे. अहो, मोठमोठे इमारती आपण पाहतो, मोठमोठे महाकाय पूल बांधलेले आपण पाहतो. ज्यांनी ते पूल बांधले त्यांचं नाव कुठंतरी कोरलेलं असतंच की नाही. तसं दगडावर रामाचं नाव होतं. नवल नवल काय त्याच्यामध्ये. कशी संगती लावा. राम लिहिलं, दगड टाकला, दगड तरला, लावा ना संगती. काय बिघडलं काय. श्रद्धेच्या जोरावर सगळीच संगती आपल्याला लावता येते. रामालाही बरं वाटलं. अशी गंमत सांगतात, रामचंद्र प्रभूने आपलं नाव लिहायचं, दगड तरायचा. रामाला बरं वाटलं. रामाने विचार केला, आपल्या नावाने दगड तरतात कसे, एकदा बघावं तरी. म्हणून रामचंद्र प्रभू जवळ गेले, एक दगड घेतला, समुद्रात टाकला, बुडून गेला. रामाला वाटलं आपण दगड टाकला, बुडला, आणि वानर दगड टाकतात, तरतात. बहुतेक समुद्राला कळलं नाही. म्हणून रामचंद्र प्रभूंनी समुद्राला सांगितलं, समुद्रा मी राम आहे बर का, दगड टाकतो. टाकला, पुन्हा बुडला. 2-4 दगड रामचंद्र प्रभूंनी टाकून बघितले, ते सगळेच बुडले. रामचंद्र प्रभूंना वाईट वाटलं, अरे माझ्या नावाने दगड तरतात आणि मी दगड टाकला तर तरत नाही. वाईट वाटलं. आता आपण टाकलेला दगड बुडाला, याचं वाईट वाटतच होतं. पण याच्यापेक्षाही एक वेगळी भीती मनात होती की आपण टाकलेला दगड बुडाला हे कुणी पाहिलं तर नाही ना. एखादा मुलगा खेळता खेळता घसरून पडला तर मुलगाच आहे, पडणारच आहे, लागणारच आहे. काही होतं, घसरून पडला,
तर पहिल्यांदा तो रडत नाही, पहिल्यांदा तो आजूबाजूला बघतो आणि कुणी बघणारा असेल तर रडतो. असं होतं की नाही? जर त्याला कोणीच बघणार नसेल, एकटाच असेल, लगेच उठतो आणि पुन्हा पळायला लागतो. पण बघणारं कोणी असलं की अपमान वाटतो. रामचंद्र प्रभूंना वाटलं कोणी बघितलं तर नाही ना, म्हणून मागे वळून बघतात तर मारुतीराय उभेच होते. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मारुती कधी आलास? पहिल्या दगडापासून इथंच आहे. बघितलं का सोडू? आता फजिती झालीच होती. मारुतीरायाला रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मारुती आता मला सांग, दगड बुडला बरोबर आहे, तुम्ही टाकलेले दगड तरतात आणि मी टाकलेला दगड बुडतो, असं का रे? असं का बरं? मारुतीरायाने उत्तर देताना फार चांगलं उत्तर दिलं. मारुतीराय म्हणाले, देवा असं होणारच की हो, दगड बुडणारच. म्हणे का? मारुतीराय म्हणाले, तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहित नाही काय? दगड सोडला बुडणार. ते झालं, पण तुमचे तरतात ना रे, माझाच कसा बुडतो? रामचंद्र प्रभूंनी त्यांना सांगितलं, मारुतीरायाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, देवा पहिली गोष्ट अशी आहे की दगड तुम्ही टाकले म्हणून तरत नाही, तुमच्या नावानं तरतात. तुम्ही टाकले म्हणून, तुम्ही टाकलेल्या दगडावर राम लिहिलं होतं का? नव्हतं ना, मग बुडणारच. तुमचा प्रभाव नाही देवा, तुमच्या नामाचा प्रभाव आहे. तुमचा प्रभाव काय करायचा? रामाने दगड टाकला म्हणून तो तरला नाही, रामाच्या नावाने दगड तरला. तुझ्या नावाचा नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुझ्या नावाचा महिमा तुला कळत नाही देवा, आम्हाला कळतं. रामचंद्र प्रभू म्हणाले, ते झालं श्रद्धेचं रे, खरं कारण सांग ना. मारुतीराय म्हणाले, खरं कारण एवढंच आहे देवा, तुम्ही टाकलेला दगड बुडणारच, कारण तुम्ही ज्याला सोडता तो तरेल का बुडेल? तुम्ही ज्याला धरता तो तरतो, तुम्ही ज्याला सोडता तो बुडणारच आहे. तुम्ही दगड सोडून दिलाय, तो बुडणं स्वाभाविक आहे. एक कथा म्हणून ही सांगितली जाते, रामायणात याचे उल्लेख नाहीत कुठे, एक कथा म्हणून सांगितली जाते. रावणाला ही बातमी कळाली, सेतुबंधन चालू आहे. मग मात्र रावण थोडासा घाबरला, कारण अजेय असणारी लंका आता तिथपर्यंत कोणी पक्षी जात नाही, पशु जात नाही, पण तिथपर्यंत आता माणूस पोचायला लागला. रावणाला याची भीती वाटली. त्याला पहिल्यांदा विश्वास बसला नाही. न श्रद्धाध्यान कथमचन, त्याला पहिल्यांदा विश्वासच बसला नाही की असं काहीतरी होऊ शकेल. पण सगळ्यांनीच सांगितलं, नाही नाही, सेतुबंधन चालू आहे, सेतुबंधन चालू आहे. याच्यामध्ये एक विचित्र रामायणात एक गोष्ट आहे, मोठी गमतीची आहे. रावणाच्या अंतःकरणामध्ये जो वैरभाव आहे, तो वैरभावच वाल्मिकी आणि बाकीच्या रामायणाने प्रकट केलाय. पण सीता ही रावणाचीच मुलगी, मंदोदरीचीच मुलगी, या नात्याने जेव्हा अद्भुत रामायण काही सांगायला प्रवृत्त होतं, तेव्हा आपल्या कुळात जन्माला आलेली मुलगी आपल्या उद्धाराला कारण ठरते. ती दोन्ही कुळाचा उद्धार करत असते, तर तिने आपल्याही कुळाचा उद्धार केला पाहिजे आणि तिला ज्या घरात दिलंय ते अयोध्येचाही उद्धार केला पाहिजे. म्हणून रामचंद्र प्रभूंच्या बद्दल रावणाच्या अंतःकरणात काही श्रद्धा होती, काही विश्वास होता, काही प्रेम होतं, भक्ती होती. अशा पद्धतीचा काही विचार अद्भुत रामायणामध्ये आला. मोठी गमतीची कथा त्यांनी सांगितली, अद्भुत रामायणात आहे. आधार काय आहे हे विचारायचं कारण नाही, पण अशी एक छोटीशी कथा आली आहे. रावणाला कळलं, मंदोदरीनं सांगितलं, अहो असं असं झालं म्हणे. ते काय झालं, मंदोदरी झोपली रावणाच्या बाजूला. मध्यरात्रीच्या पुढे पहाटे पहाटे एकदम उठून दचकून उठली, आरडाओरडा केला, घाम सगळं अंग घामानं निथळलेलं. रावण तिच्या आरडाओरड्याने उठला. काय झालं? ते म्हणले, मला स्वप्न पडलं. मग याच्यात एवढं दचकायचं काय कारण आहे? अगं सगळ्या त्रैलोक्याला, सगळ्या देवाला आपल्या बंदिकानात ठेवणारा सामर्थ्य संपन्न नवरा तुझ्या शेजारी झोपलाय, घाबरायचं काय कारण? मंदोदरी म्हणाली, नवरा किती समर्थ असला तरी बायकोला कोणतं स्वप्न पडावं याच्यावर त्याची सत्ता चालत नाही ना. स्वप्न पडलं. काय पडलं? म्हणे रामचंद्र प्रभूंनी सेतुबंधन केलंय, ते इथं आलेत आणि त्यांनी कुंभकर्णाला मारलंय आणि ते तुम्हाला मारायला यायला लागले. भीती वाटली म्हणून दचकून उठले.
मग म्हणणं काय? ती म्हणाली मी पतिव्रत आहे, माझं स्वप्न खोटं व्हायचं नाही, तेवढी सीता परत करून टाका. रावण म्हणाला मूर्ख आहेस, तुझा नवरा अजून तुला कळाला नाही? अगं तो सेतू बांधतो म्हणून काय फार मोठा सामर्थ्य संपन्न झाला काय? तो काय मला मारेल? माणूस आहे. सेतू बांधला म्हणून काय झालं? मंदोदरी म्हणाली अहो त्याच्या नावानं दगड तरतात, थोडा तरी विचार करा, तुमच्या नावाने तरतात काय? रावण नाव लिहिलं तर दगड तरेल काय? रावण म्हणाला वेडी आहेस तू, भोळसटपणानं राहू नकोस. अगं दगड तारले म्हणून काय फार मोठा झाला काय? त्यांनीच काय दगड तारावेत? मी दगड तारून दाखवतो. ती म्हणाली काहीतरी काय बोलता? रावण म्हणाला हेच आहे, अजून तुला नवरा कळाला नाही. बहुतेक नवऱ्यांचं हेच मत असतं आणि ते एका अर्थाने खरंही असतं. मंदोदरी म्हणाली कसं तारणार? रावण म्हणाला चल दाखवतो. तिचा हात धरून तिला समुद्रावर आणलं. रावणाने एक दगड टाकला, तोही तरला. रावण म्हणाला बघ दगड तारण्यामध्ये काय मोठेपणा असतो, मी दगड तारला. मंदोदरी म्हणाली अहो तुमचा दगड कसा तरला हो? रावण म्हणाला त्यांचा कसा तरला ग? मंदोदरी म्हणाली त्याच्यावर त्यांनी राम लिहिलं म्हणून तरला. रावण म्हणाला मी रामच लिहिलंय. दगड तारणं एवढंच आपलं काम आहे, मी रामच लिहिलंय तर दगड तरला, त्याच्यात काय एवढं कौतुक आहे? मंदोदरी म्हणते मग एवढं कळतं तर परत का करत नाही? रावण म्हणाला काही नाही, त्याने इथं यावं, मला त्याच्या हाताने मारावं एवढीच इच्छा आहे. पुढे वेगळा प्रसंग आहे. पण अशा काही कथा रामायणाच्या संबंधामध्ये आपल्याला बऱ्याच दिसून येतात. सेतुबंधन सुरू झालं, पुढं 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 जायला लागलं. रामायणामध्ये त्या खारीचा वाटा एक आहे, ती खार तिचं एक काही कथानक येऊन जातं. रावणाला त्याच्या गुप्तचरांनी येऊन सांगितलं की हा सेतू पूर्ण होत आलाय. त्याच्यावरून रामाची सेना सगळं वानर सैन्य लंकेमध्ये प्रवेश करत आहे. त्याला कळलं आणि रावण ज्या आत्मविश्वासानं, ज्या फाजील आत्मविश्वासानं आतापर्यंत जगत होता त्या आत्मविश्वासाला धक्का बसला. अभूतपूर्वम रामेण सागरे सेतुबंधनम सागरे सेतुबंधम तम न श्रद्धध्याम कथंचन. लंकेमध्ये कोणी येईल हे रावणाला पटत नव्हतं आणि रामचंद्र प्रभूंनी ते शक्य करून दाखवलं होतं. रावणाला भीती वाटायला लागली थोडी. त्या सेतुबंधन झाल्यानंतर रामचंद्र प्रभू आपल्या सैन्यासह त्या सेतूवरून चालत लंका द्वीपावर पोचले. लंका हे जे द्वीप आहे हे थोडस वेगळं द्वीप आहे. एवढं सैन्य घेऊन जायचं. लंका अशी लंका म्हणून एक द्वीप नाही, तिथं 3 पर्वत आहेत. त्या 3 पर्वताच्या पुढच्या पर्वतावर एक त्रिकुट नावाचं पुढचा पर्वत आहे. त्या त्रिकुट पर्वतावरती लंका आहे. रामचंद्र प्रभू तिथं गेले, अलीकडच्या पर्वतावर ते थांबले. सगळं सैन्य तिथं विश्रांती पावलं. इथून तिथपर्यंत 100 योजन चालत गेलेले. त्रिकुट पर्वतावर रावणाची ही लंका नगरी आहे आणि तिसरा एक पर्वत आहे, तिथं रावणाचा रंगमहाल आहे, असं वर्णन रामायणामध्ये आलंय. बिभीषण बरोबर आहे. तिथं गेल्यानंतर बिभीषणाने त्या पर्वतावरून रावणाची सगळी लंका रामचंद्र प्रभूंना दाखवली. दाखवल्यानंतर रामचंद्र प्रभूंना अद्भुत वाटलं, विस्मयचकित झाले. इतकी सुंदर नगरी असताना ती सांभाळायची, ती भोगायची सोडून देऊन रावणाला काय दुर्बुद्धी सुचली. रामचंद्र प्रभूंनी खंत व्यक्त केली. आता हे सैन्य इतक्या जवळ येऊन थांबलेलं आहे, तर त्या सैन्यात काय आहे हे बघावं म्हणून रावणाने आपले 2 दूत तिथं पाठवले, शुक आणि सारण. या दोघांना तिथं पाठवलं. ते इथं आले. रामाच्या याच्यामध्ये शिरून ते काही पक्षाच्या रूपानं आले वगैरे वर्णन आहेत.
आले ते बघायला लागले. वानरांनी त्याला पकडलं, त्या दोघांना देवासमोर उभं केलं. देवानी सांगितलं हेर म्हणून आलेत, त्यांचं काम त्यांना करू द्या. आणि रामचंद्र प्रभूंनी काय सांगितलं, त्यांनी आपल्या सैन्यातल्या महत्वाच्या लोकांना सांगितलं, एक काम करा म्हणे, यांना नुसतं बांधून ठेवणं किंवा शिक्षा करणं असं काही करू नका. हे आपल्या सैन्याचा पडताळा घेण्याकरता आलेत ना, यांना सगळं फिरून दाखवा की आपलं सैन्य कसं आहे. दाखवा आपण काय काय उपाययोजना केलेत, आपली तयारी काय काय आहे दाखवा. सगळं सैन्य दाखवा. किती वानर आपल्या बरोबर आले, त्यांची संख्या किती, त्यांना जी माहिती आहे ती पुरवा, त्यांना जी हवी ती माहिती पुरवा. कारण रामचंद्र प्रभूंना माहिती होतं आपल्याला मदत करण्याकरता वानर आहेत, अनेक वनचर आहेत, बाकीचे सगळे आहेत, एवढे मोठे ससैन्य आलेला हा सुग्रीव आहे, हे सगळे आपल्या बरोबर आहेत. कारण एका अर्थाने बघितलं तर रामचंद्र प्रभू अयोध्येतून बाहेर पडल्यापासून निषाद राजगुहापासून ते सुग्रीवापर्यंत ज्या ज्या भिल्लांना भेटत आलेले त्या प्रत्येकाबरोबर त्यांचं एक स्वतंत्र नातं निर्माण झालेलं आहे. किती लहान माणूस असू दे, आपल्याला भेटल्यानंतर आपण त्याच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे. कारण आपल्याला त्याच्याबरोबर नातं जोडायचं असतं, फक्त तो उपयोगाला यावा म्हणून नाही. शेवटी त्याच्याबरोबर बोलतात, लहान असेल मोठा असेल कोणी असेल. रामचंद्र प्रभूंना ऋषी मुनी भेटले, सामान्य भिल्ल भेटले, अनेक भिल्लांच्या वस्त्यामधून ते आले. जटायू सारखा गिधाड भेटला, संपाती सारखा गिधाड भेटलं, वानर भेटले, कोण भेटलं नाही, राक्षस भेटले. सगळ्यांबद्दल रामचंद्र प्रभूंचं वागणं किती किती चांगलं होतं याचा विचार आपण करा. जीवनामध्ये हे जमवणं याला फार महत्व असतं. बाकी संपत्ती वगैरे नंतर आहे, पण जोपर्यंत ही अशा पद्धतीचे लोक आपल्या अवतीभोवती आपण जोडत नाही, त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात आणि आपल्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण करत नाही, तोपर्यंत रामायण काय असतं. हा भाग महत्वाचा रामचंद्र प्रभूंनी शिकवलेला. त्यामुळे रामचंद्र प्रभूंनी सांगितलं काही नाही, यांना सगळं दाखवा, आपण काय तोफा आणल्या आहेत, काय यंत्र आणली आहेत, किती सैन्य आहे आपलं, बघू द्या यांना. रामचंद्र प्रभूंना माहिती होतं इतकं सैन्य रावणाजवळ नाही, तो विस्मयचकित होतील. आणि तसंच झालं. मोकळं करायला सांगितलं, ते सगळे फिरून आले. रामचंद्र प्रभू असे दगडावर बसलेले, बाकी समोर सगळं सैन्य बसलेलं, सगळे वानर असे झाडावर. शुकसारणांना पहिल्यांदा याच आश्चर्य वाटलं, अरे हा काय राजा आहे, हा खाली बसलाय आणि त्याचे सगळे सैनिक आहेत ते वर बसलेत. कारण रावणाच्या दरबारात हे बघूनच माहित नव्हतं. राजा जमिनीवर बसतो आणि सेवक उच्च आसनावर बसतो हे बघूनच माहित नाही ना. रामचंद्र प्रभू तसे बसलेले बघितले, त्यांनी ते सगळं बघितलं. जाऊन रावणाला निरोप दिला, बाबा फार सैन्य हो, आपला निभाव लागणार नाही महाराज, फार अवघड आहे. कारण आपल्याकडे सैन्य आहे ते तुमच्या दबावाखाली लढतंय आणि त्यांच्याकडे सैन्य आहे ते प्रेमापोटी रडतंय. एक प्रेमानं लढणारं सैन्य आहे आणि एक दबावाखाली लढणारं सैन्य आहे. दबावाखाली लढणारा माणूस सुटण्याची संधी बघत असतो आणि प्रेमानं लढणारा माणूस अंतःकरणात प्रेमाची वृद्धी कधी होईल याची संधी बघत असतो. आपल्या प्रेमामुळे त्याला बरं वाटावं हे प्रेमाचं लक्षण आहे. प्रेम कधी स्वतःचा विचार करत नाही. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याला बरं वाटावं हा प्रेमातला विचार आहे. आणि दबावाखाली लढणाऱ्यांना आपला विचार असतो, तो समोरच्याचा विचार करत नाही. सगळं झालं. रामचंद्र प्रभू ते आपलं सगळं सैन्य काय योजना करायची याच्याकरता पर्वतावर उभे आहेत. आणि त्याच वेळेला नेमकं समोरच्या पर्वतावर रावण येऊन उभा आहे. सुग्रीव बरोबर आहे, अंगद बरोबर आहे, मारुतीराय बरोबर आहे. समोर रावण आला. पहिल्यांदा रावणाची रामरायाची दृष्टादृष्ट तिथं झाली. रावण तिथून बघतो, राम लक्ष्मण उभे आहेत, आजूबाजूला सैनिक आहेत. मारुतीरायांची ओळख होती. बिभीषण बरोबर आहे. रावणाने ते बघितलं, रावणाबरोबर काही आहेत. बघितल्यानंतर बिभीषणाने सांगितलं तो रावण, आणि त्यांच्याकडून कोणीतरी सांगितलं राम. लांबूनच हा रावण आहे हे बिभीषणाने बघितल्याबरोबर सुग्रीव तिथून जो उडाला त्याने एकदम रावणाच्या अंगाला धडक मारली जाऊन. असं करू नये. सहसा विदधित न क्रियाम विवेक परम आपदाम पदम. तेच आहे.
रावण एकदम धक्का लागून पडला, पण तो रावण आहे लगेच सावध झाला. त्याने सुग्रीवाला इतकं मारलं, सुग्रीव कसा बसा जीव वाचवून परत आला. रामचंद्र प्रभूने विचारलं, कुणी सांगितलं होतं, कशा करता हे असे धाडसी निर्णय घ्यायचे? भावनेच्या भरात माणसाने वाहून जाऊ नये. अरे त्याला मारायचंच आहे आपल्याला, कशा करता आत्ताच? अंतःकरणातला क्रोध असा उफाळून वर आला म्हणजे काहीतरी असं विपरीत करण्यापेक्षा थोडस विचाराने चांगलं वागणं आपलं. अरे तू या सगळ्याचा राजा आहेस आणि तूच असा दुर्बुद्धीनं वागलास तर बाकीचं सैन्य काय चांगलं वागणार आहे तुझं? रामचंद्र प्रभू सुग्रीवाला बोलले, इतकं मोठं सैन्य आपण बरोबर आणलंय, मग असं करून चालणार नाही. राजनीतीचे नियम पाळले पाहिजेत. मग पहिल्यांदा आपण अंगदाला पाठवू, शिष्टाई केली पाहिजे. पहिल्यांदा आपला निरोप गेला पाहिजे. मग कुणाला पाठवायचं? मारुती जाऊन आलाय, त्याचा विषय नाही. तू धडक मारून आल्यामुळे आता तुझ्या जाण्याचा विषय संपलाय. मग आता कुणीतरी एक शहाणा पाहिजे जो तिथं जाऊन आपली शिष्टाई करू शकेल. याच्याकरता कुणाची निवड करायची? निवड झाली ती अंगदाची. अंगदाची निवड करण्याच्या मागे दोन गोष्टी पुन्हा होत्या. एक तर अंगदाला वडिलांच्या निधनानंतर ज्या युवराज पदावर बसवलं होतं त्याच्यानंतर अंगदाकडे असं कोणतंही मोठं काम आलं नव्हतं की ज्याच्याने अंगदाच्या अंतःकरणातही सुग्रीवाबद्दल विश्वास निर्माण व्हावा. कारण ज्याच्यामुळे आपले वडील मेलेत त्याच्याच अधिपत्याखाली आपण काम करतो, तर आपणही कधी मरू शकतो असं अंगदाच्या मनात येईल की नाही? ते येऊ नये याच्याकरता रामचंद्र प्रभूंनी एक युक्ती केली. अंगदाला शिष्टाई करता पाठवलं, म्हणजे महत्वाचं काम दिलं की आपल्यावर विश्वास आहे या राज्याचा हे कळतं. एक आणि दुसरं असं होतं की अंगदाला पाठवण्यामध्ये अंगद आपला परिचय देताना हे म्हणेल की नाही मी वालीचा मुलगा आहे. मग रावणाला पुन्हा ते सगळं आठवेल, यांनी आपल्याला कसं याच्या करताच पाळण्यावर बांधलं होतं, ज्याच्या पाळण्यावर बांधलंय तोच हा आहे. रावणाला कळालं की रावणाच्या अंतःकरणात ती भीती जागी होईल आणि मानसिक दडपण आलं. काय असतं, एकदा माणूस मनानं घाबरला ना की त्याचं शारीरिक बळ काही करू शकत नाही. म्हणून मनामध्ये भयकंपन निर्माण करण्याकरता रामचंद्र प्रभूंनी अंगदाला शिष्टाई करता पाठवायचं ठरवलं. तसा अंगद हा फार प्रगल्भ नाही आहे, तशा अर्थाने तो काही तशा राजनीतीमधला परिपक्व नाही आहे. पण शेवटी कुठेतरी जबाबदारी दिल्याशिवाय जीवनाची जडणघडण होत नाही. मारुतीरायाला पाठवण्याचं काम नव्हतं, ते लंका जाळूनच आले होते. आणि पुन्हा जर पाठवलं असतं तर तिथल्या लोकांना असं वाटलं असतं अरे यांच्याकडे दुसरा शहाणा माणूस नाहीच का, हाच येतोय सारखा सारखा सारखा. अंगदाची निवड झाली. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं रावणाकडे दूत म्हणून जायचं. अंगदाला बरं वाटलं, आपल्यावर विश्वास दाखवला देवाने, आपण देवाच्या कुठल्या तरी कार्याला उपयोगी ठरलो, त्याला बरं वाटलं. निशस्त्र अंगद निघाला, तिथं पोचला. तिथं रावणाचा अंगदाचा राजदरबारामध्ये जो संवाद झाला तो संवाद गोस्वामी तुलसीदासजीने फार रंगवलाय. खूप विनोदी संवाद झाला. रावणाने ते ऐकलं नाही, मान्य केलं नाही, सीता परत करत नाही म्हणाला. अंगद शिष्टाई विफल झाली. रावणाने अंगदाला फोडण्याचा प्रयत्न केला. रावण म्हणतो अरे तू त्यांच्या पक्षात राहतोस कसा? तुझ्या बापाला त्यांनी मारले आणि तू त्याची चाकरी करायला इथे येतोस? तुझ्या बापाचं सामर्थ्य तुला माहित नाही काय? मला विचार, त्यांनी मला काय कसं दाबलं होतं काखेमध्ये मला माहिती आहे. कशा करता? त्यांच्या बाजूने लढताना काहीच कसं वाटत नाही. ज्यांनी आपलं घराणं उद्ध्वस्त केलं. वास्तविक या राज्यावर तू बसला असतास वालीच्या निधनानंतर. आज तू सेवक म्हणून आलायस, अरे राजा म्हणून जगला असतास. त्यांच्या पक्षात राहायचं तुला काय कारण आहे? अजूनही विचार कर, तू माझ्या बाजूला ये, आपण दोघं मिळून त्यांना मारू. तुला किष्किंधेचं राज्य मिळेल, मला सीता मिळेल, दोघांचाही फायदा आहे. युती किती जुना विचार आहे बघा ना, किती जुना विचार आहे. रावणाच्या मनात तोच विचार आहे. फूट पडली पाहिजे सैन्यामध्ये. इतकं अपरंपार सैन्य आहे. शुकसारणाने आपल्याला येऊन सांगितलंय फार मोठं सैन्य आहे म्हणून. ते सैन्य फोडलं तर संपवणं शक्य आहे. कारण अंगद फुटला म्हणजे त्याचे मागे येणारे त्याचे सहचर असणारच ना.
पण अंगद फुटणारा नव्हता. देवाला याची कल्पना होतीच, पण तरी अंगदाला पाठवलं. अंगदाने त्यावेळेला रावणाबरोबर जे बोलणं केलं ते बोलणं फार चांगल्या पद्धतीनं रामायणामध्ये आलंय. अंगदाने सांगितलं मी असं करणार नाही. तिथे एक प्रसंग आलाय वाल्मिकी रामायणात पायाचा. अंगदाने सांगितलं, अरे तुम्ही आम्हाला फोडण्याची ना आमच्याबद्दलची अशी काय भाषा करता, काय तुम्ही आमच्या बरोबर लढू शकणार आहेत, बाकीच्यांचं जाऊ द्या. मारुती आला त्याला तुम्ही काही करू शकला नाही, सुग्रीवालाही तुम्ही काही करू शकणार नाही. मी अंगद आहे, तरुण आहे, तुमच्या दरबारात आलोय, बाकीचं युद्ध सोडून द्या. मी इथं पाय रोवून उभा राहतो, माझा पाय हलवून दाखवा. नुसता माझा रोवलेला जमिनीवरचा पाय तुमच्यापैकी कुणी हलवून दाखवा, आम्ही हारलो म्हणून इथून निघून जाईल. केवढं धाडस आहे हे. अंगद असं बोलून गेला, पाय रोवला. रावणाने विचार केला, ठीक आहे ना, युद्ध न करता हे हारलो म्हणून निघून जाणार असतील तर अंगदाचा पाय हलवायला आपल्याला काय. रावणाला माहिती होतं शेवटी हा जुगार आहे, काही झालं तरी. रावणाने ठरवलं असं करायला हरकत नाही. रावणाने आपल्या दरबारातल्या एका अतिशय धिप्पाड अशा मंत्र्यांना आज्ञा केली, वा पुढं पाय हलवा त्याचा. आणि ते धिप्पाड मंत्री बघितल्यावर अंगदाला घाम फुटला, कुठून बोलून गेलो. आणि यांनी पाय हलवला तर हारलो म्हणून निघून जायचं. आपण प्रभू काय म्हणतील. विचाराने काम केलं पाहिजे. मारुतीचं एकदाही चुकलं नाही, एकदा आहे. सुग्रीवांची उडी चुकली, अंगदाचा शब्द चुकला, मारुतीराय एकदाही चुकले नाही. चुकूनही न चुकणं मारुतीरायचा स्वभाव आहे, धर्म आहे. चुकूनही न चुकणं आणि चुकूनही बरोबर न येणं आपला स्वभाव, ज्याचा त्याचा स्वभाव आहे. अंगदाने देवाला प्रार्थना केली, देवा काहीतरी बोलून गेलोय, पाय बी हल्ला तर आपल्याला सगळ्यांनाच आफत आहे, काही करा. पाय रोवून अंगद उभा राहिला. मोठमोठे मंत्री आले, कुणी काही करू शकलं नाही. शेवट रावण पुढे आला आणि अंगदाला कळलं आता आपलं काही चालणार नाही. रावण आला म्हणजे अफाट ताकद आहे, तो काही करू शकतो. रावण जवळ आला, खाली वाकला. अंगदाने युक्ती केली. अंगद रावणाला म्हणाला, काय दुर्दैव रे, शेवटी रामाच्या दासाचे पाय धरायची वेळ तुझ्या जीवनात यावी. अरे असला जगण्यापेक्षा माणूस मेलेला परवडतो. शेवटी माझे पाय धरायची वेळ तुला आली. अरे माझे पाय कशाला, रामाचे पाय धर, जीवन धन्य होऊन जाईल. रावणाला अपमान वाटला. रावण म्हणाला, धरा रे म्हणेपर्यंत अंगद तिथून जो निघाला, म्हणजे पायाला हलवायची जबाबदारी त्यांनी घेतली नाही, युक्तीनं तिथून निघाला. रामचंद्र प्रभूंना जाऊन सांगितलं, काही उपयोग झाला नाही. रावण ऐकायला तयार नाही. ठरलं युद्ध होणार हे कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून युद्धाला प्रारंभ झाला. रामचंद्र प्रभूंकडच्या वानरांनी रामचंद्र प्रभूंच्या जय जयकारानं युद्धाला प्रारंभ केला. तिकडून ते सगळे युद्धाला प्रारंभ करतात. रामचंद्र प्रभू वनवासात गेलेले, त्यांच्याजवळ काही वाहन नाही. रावण मात्र तिकडून रथातून लढतो. त्याचे सगळे सेनापती रथातून लढतात आणि इकडं कुणाजवळच काही नाही. शेवटी मारुतीने रामचंद्र प्रभूंना सांगितलं, काही नाही, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुमचा रथ होतो, मी तुमचं वाहन होतो. समर्पण काय असतं हे मारुतीराय शिकवतात. जिथं जिथं आपली गरज पडते तिथं आपण उपस्थित राहिलं पाहिजे. खरं दास्यत्व ते आहे. मालकाने स्वामीनं सांगितलेल्या काम करणं किंवा मालकाच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला अनुसरून काम करणं हे दास्यत्वाचं लक्षण नाही. ते शब्द ज्या भावनेतून उमटतात, ती भावना ओळखून शब्द प्रकट व्हायच्या आधी काम करणं हे दास्यत्वाचं लक्षण आहे.
रावणाबरोबरचं युद्ध सुरू झालं. रोज युद्ध व्हायचं, इकडचे तिकडचे दोघेही काही सैनिक मरायचे. युद्ध प्रारंभ झालेलंच होतं. रोज संध्याकाळी सभा व्हायची की आता पुढं काय, कसं करायचं, कोणत्या पद्धतीचे व्यूह रचायचे, कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय काय करायचं, कुठं कुठं सैनिक योजायचे, सगळं. रावणाच्या दरबारात एक महापार्श्व नावाचा एक मंत्री होता. त्या महापार्श्वाने सांगितलं, शारीरिक बळ आणि मानसिक बळ याच्यामध्ये मानसिक बळ मोठं असतं. समोरचा आपल्याला आटोपत नसेल तर मानसिक रीतीनं त्याचं खच्चीकरण करावं, म्हणजे त्याचं शारीरिक बळ फार उपयोगाला येत नाही. काय करावं? महापार्श्वाने सांगितलं, एक काम करा म्हणे, आता सीता आपल्याच ताब्यात आहे, आतापर्यंत तुम्ही तिला काही केलं नाही, तिच्यावर बलात्कार करा. रावणाने मग स्वतःचं चरित्र सांगितलं. असं होणार नाही. महापार्श्वाने जेव्हा सांगितलं तिच्यावर बलात्कार करा, रावण म्हणाल, तू काय मला हे सांगतोस, माझं आयुष्यच याच्यात गेलंय, तू मला हे शिकवण्याचं काय कारण आहे? पण मी आता हे करू शकत नाही, कारण ब्रह्मदेवाचा शाप आहे मला. त्यात नलकुबेराच्या पत्नीवर त्याने, आपण सकाळी बोलून आलो, बलात्कार करण्याचा प्रसंग आला होता. तिचं नाव काहीतरी आले रामायणामध्ये, पुंजिकस्थला तिचं नाव, पुंजिकस्थला. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. ब्रह्मदेवाच्या मुखातून ती शापवाणी बाहेर पडली. रावण म्हणतो, मी हे करू शकत नाही. युद्ध सुरू झालं. सीता आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता रावण नाही ते डावपेच करायला लागला. रोज कोणी ना कोणीतरी पडत आहे, रोज कोणी ना कोणीतरी मरत आहे, त्याचं दुःख रावणाला होत आहे. असं जेव्हा सगळं सुरू झालं, युद्धकांडाला प्रारंभ झालाय आपला. आता मी ते सगळं सांगत बसत नाही, कारण मला आज संपवायचंय, उद्या फार वेळ माझ्या हातामध्ये नाहीये. एक उत्तरकांड फक्त माझ्या हातामध्ये आहे. मारुतीराय तिकडे जाऊन आले, सीता मातोश्रीचा शोध लागला, इथपासूनच युद्धकांडाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. ते सगळं सुरू झालं. युद्धामध्ये इकडचे तिकडचे सगळे रोज काही जायला लागले, मरायला लागले, सुख दुःख चालू राहिलं. अनेक दिवस युद्ध झालं. इंद्रजित आला. सगळंच आता सांगत बसत नाही मी, महत्वाचं तेवढं सांगतो. इंद्रजित आला. राम लक्ष्मणाचं इंद्रजिताचं युद्ध सुरू झालं. इंद्रजिताच्या बाणानं रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण दोघेही मूर्छित झाले. सगळ्या वानरांना शोक झाला. आता ही लढाई आपण हरतो की काय असं वाटायला लागलं. इंद्रजिताला फार आनंद झाला. बिभीषण तिथं होता. बिभीषणाने सुग्रीवाला समजावलं, काही होणार नाही. इंद्रजितानं लंकेमध्ये जाऊन रावणाला सांगितलं, असं असं झालं. रावणालाही बरं वाटलं. पण राम आणि लक्ष्मण मूर्छित झालेले, त्यांना सावध होता येईना. त्या इंद्रजिताच्या बाणानं राम आणि लक्ष्मणाला काही लागलं, ते मूर्छित झाले. ही बातमी लंकेमध्ये सगळीकडे पसरली. रावणाला ती पसरवायचीच होती. सीता मातोश्रीलाही ती कळली. सीतेलाही वाईट वाटलं. रावणाने विचार केला, ही वेळ चांगली आहे, मानसिक आघात करायला सीतेवर हे बरं आहे. म्हणून त्याने काय केलं, ते पुष्पक विमानामध्ये सीतेला बसवलं, युद्धभूमीवर आणलं, आणि लांबून राम आणि लक्ष्मण कसे पडलेले आहेत, ते पडले नसून मेलेले आहेत असं सीतेला सांगितलं. तिथून परत आणलं. सीतेचा विलाप सुरू झाला. पण त्या रावणाला हे कळलं नाही.
की सीतेला आपण रणांगणावर नेलं, राम आणि लक्ष्मणांना दाखवलं, आणि दैवयोग असा की सीतेची दृष्टी रामावर पडली, राम सचेत झाले. तेवढ्या करताच ते थांबलं होतं. रामचंद्र प्रभू सतेज झाले, उठले. लक्ष्मण तसाच पडलेला. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणा करता पुन्हा वाईट वाटलं. त्यांना वाटलं लक्ष्मण गेला. रामचंद्र प्रभू म्हणतात, जाऊ द्या, आता मलाही जगण्याचा काही अधिकार राहिला नाही, मी माझा प्राणत्याग करतो, सीतेचं जे होईल ते होईल, आपण इथून परत जाऊ. एक प्रसंग आलाय, त्या विभीषण रात्री फिरत असताना त्यालाच इंद्रजित समजून वानर घाबरले वगैरे, असा एक प्रसंग पुढे वाल्मिकी रामायणामध्ये आलाय. ते नागपाशाने या दोघांना बद्ध केलं होतं. त्या गरुडाला आमंत्रण दिलं, गरुड आला, त्याने त्या नागपाशातून या सगळ्यांना सोडवलं. मग तो धूम्राक्ष आला, मारुतीरायांनी त्याला मारलं. द्रोणागिरी वगैरे हे जे सगळं प्रकरण आहे, हे प्रकरण तशा अर्थाने वाल्मिकी रामायण स्पष्ट रूपानं बोलत नाही. मारुतीराय गेले, द्रोणागिरी घेऊन आले, मग त्याच्यावरची औषधी लक्ष्मणाला दिली वगैरे, असं सगळं जे आहे ते इकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये किंवा फार विस्ताराने, त्याचा फार सामान्यत्वानं विचार इकडे केलाय. सीतेला वाईट वाटलं, हे सगळं झालं. ते विभीषणाची पत्नी आहे सरमा, तिने सीतेला सांगितलं, अगं तो परमात्मा म्हणतेस ना, मग तो मरेल कसा? तो शेष म्हणतेस ना, मग तो मरेल कसा? मरत नाही. सीता म्हणाली, मी माझ्या डोळ्याने बघितलंय ते मेलेले. ते सरमेने फार चांगला युक्तिवाद केलाय. सरमा म्हणाली, हे बघ, तुझा पती गेला असं तू म्हणतेस ना सीते, तू तुझ्या डोळ्याने बघितलंस म्हणतेस ना, बघितलं. कसं बघितलंस? सीता म्हणाली, काही नाही, मला पुष्पक विमान दिलं होतं आणि त्या पुष्पक विमानामध्ये मी जाऊन बसून बघून आले. त्यावेळेला ती सरमा म्हणते, अगं, जर तुझा पती गेला असता तर तुला सूतक आलं असतं की नाही? अशौच आलं असतं की नाही? तुझा पती गेला, तुला अशौच आलं असतं की नाही? अशौच आलं असतं. आणि या पुष्पक विमानाचं हे लक्षण आहे की ज्याला सूतक आहे तो जर पुष्पक विमानात बसेल तर पुष्पक विमान उडत नाही. ज्या अर्थी पुष्पक विमान उडालंय त्या अर्थी तुझा पती मेला नाही. हे विभीषणाच्या बायकोने केलेले युक्तिवाद आहे, फार गोड आहे, फार सुंदर चिंतन केलंय. पुष्पक विमान असं उडणार नाही, ज्या अर्थी उडालंय त्या. मग ते मारुतीरायांनी गरुडाला बोलवलं, ते नागपाश सगळे सोडवले. हा प्रयत्न फसल्यानंतर रावणाने लक्ष्मणाचं आणि रामाचं असं एक मायावी मुंडकं तयार करून ते एका थाळीमध्ये नेऊन सीतेला दाखवलं. सीतेला तेही खरं वाटलं, तिला ते ओळखता आलं नाही, रडायला लागले. पुन्हा सरमेने सांगितलं, असं होणार नाही. धनुष्यानं बाणाने युद्ध चालू असेल तर फक्त मस्तकच आपल्या जवळ येईल असं होणार नाही. ज्या अर्थी ते तसं दाखवलं गेलंय त्या अर्थी ते खोटं आहे. सगळं सांगितलं. या युद्धामध्ये दोन्हीकडचे असे वीर पडायला लागले. धूम्राक्षाचा वध मारुतीरायांनी केला. त्यानंतर तो वज्रद्रंष्ट आलं, त्याला अंगदानी मारलं. प्रहस्त आला, त्याला नीलानी मारलं. अकंपन आला, त्याला पुन्हा मारुतीरायांनी मारलं. नरांतक आणि देवांतक हे दोघे भाऊ रावणाच्या बाजूने लढत होते, अतिशय बलवान होते. त्याला अंगद आणि मारुतीरायांनी दोघांनी मिळून मारलं. तो त्रिशिरा आला, त्याला मारुतीरायांनी मारलं. कुंभकर्णाचा एक सावत्र भाऊ होता, दोन भाऊ होते, महोदर आणि महापार्श्व. यांनी रावणाला सल्ला दिला होता. महापार्थ, हा महापार्थ वेगळा. यांनी हे दोघे जण लढायला आले. या दोघांना, त्या याला महोदराला नीलानी मारलं
आणि तो हा जो महापार्थ आला होता त्याला तो ऋषभ म्हणून जो दुसरा एक सेनापती होता सुग्रीवाचा त्यांनी मारलं. त्यानंतर मग शोणिताक्ष आला, युपाक्ष आला, कुंभ आला, निकुंभ आला, मकराक्ष आला. त्या सगळ्यांना या सैनिकांनी मारून टाकलं. अशा वेगवेगळ्या घटना घडत गेल्या. सूर्यास्तापर्यंत युद्ध चाललं. सूर्यास्तानंतर थांबलं. सूर्यास्तानंतर युद्ध संपल्यानंतर रामचंद्र प्रभू थकून भागून परत येतात, विश्रांती घेतात. पण दिवसभर युद्ध करून लक्ष्मण मात्र झोपत नाही, कारण इंद्रजिताला मारायचंय पुढं. झोपत नाही. ते पुन्हा लक्ष्मण बेशुद्ध झाला. मग ते थोडस त्या द्रोणागिरीचा विचार तिथं आला. काय करावं? मारुतीरायाला सांगितलं. ते मारुतीरायांनी काय केलं या प्रकरणामध्ये, म्हणजे वाल्मिकी रामायणात आलेला प्रसंग जर सांगायचा झाला तर मारुतीरायांनी काय केलं, हा प्रसंग फार विस्ताराने नाही, थोडक्यात आलाय. पण मारुतीरायांनी काय केलं, लक्ष्मण या इंद्रजिताच्या ह्याच्याने बेशुद्ध झाला, प्रयत्न झाले पण तो काही सावध होत नाहीये. मारुतीरायांनी बिभीषणाला असं विचारलं, बिभीषणा, हे रावणाचं राज्य इतकं उत्तम चालू आहे, तर रावणाकडे सगळंच सर्वोत्तम आहे, इंद्रजितासारखा उत्तम पुत्र त्याच्या पोटी आलाय, सगळंच जर चांगलं असेल तर लंकेतले राजवद्यही फार निष्णात असतील ना? म्हणे हो, म्हणे निष्णात आहेत. मग ते कोण आहेत? कोण आहेत म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं. मारुतीरायांनी विचारलं कुठं राहतात? बिभीषणाने सांगितलं, हे मारुतीरायाच्या शेपुटाला आग लावून जी धिंड काढली होती त्याचा परिणाम इथं झालाय. ते कुठं राहतात हे मारुतीरायाला कळल्याबरोबर मारुतीराय तिथून निघाले, लंकेमध्ये गेले, तिथल्या राजवैद्याला उचललं आणि इकडे घेऊन आले. कारण लक्ष्मण पडला याचा उत्सव लंकेमध्ये चालू होता. आणि लंकेतला उत्सव म्हणजे फक्त खाणं पिणं, त्यामुळे सगळे पिऊन पडलेले. मारुतीराय तिथे गेले. तो राजवैद्य होता सुषेण, त्याला उचललं, भगवंताच्या पुढे उभं केलं. भगवान इतके विवल झालेले, भगवंताने सुषेणाला हात जोडले, काही कर, माझ्या भावाला वाचव. विभीषणाने सांगितलं, सुषेणा, तू रावणाचा वैद्य आहेस, गोष्ट खरी आहे, पण तू कुणाचा वैद्य आहेस याच्यापेक्षाही तू वैद्य आहेस हे लक्षात घे. वैद्यानी कसं असलं पाहिजे? वैद्यानी नम्र असावं, वैद्यानी काही बघू नये, वैद्यानी धनाचा विचार करू नये. गुरोराधित अखिल वैद्य विद्या पीयूष पाणी कुशलो क्रियासु. वैद्याची लक्षणं आली आहेत त्या रसगंगाधरामध्ये, आयुर्वेदातल्या ही लक्षणं आली आहेत. गुरोराधित अखिल वैद्य विद्या पीयूष पाणी कुशलो क्रियासु गतस्पृहा, ही सगळी लक्षणं आहेत. वैद्य आहेस ना, मग कोण आहे समोर बघायचं नाही, समोर रोगी आहे म्हणल्यावर त्याच्यावर उपचार करायचे. सांगितलं, सुषेणाने सांगितलं, ठीक आहे मी उपचार करीन, परंतु त्याच्याकरता औषधाची गरज आहे. याने मला आहे त्या स्थितीत उचलून आणलंय, मी काही औषधं बरोबर आणलेली नाहीत. 2 महत्वाची औषधं लागतील, चार औषधं लागतील. काय काय लागेल? एक आहे विशल्यकर्णी, रामायणात उल्लेख आहेत त्यांचे. विशल्यकर्णी एक लागेल. दुसरं आहे संधिनी. तिसरं औषध आहे सौवर्णकर्णी. आणि चौथं औषध आहे संजीवनी. या 4 औषधं लागतील. आता औषधाची नावं आपल्याला माहिती आहेत. आता हे विशल्यकर्णी काय आहे? शल्य या शब्दाचा अर्थ आहे ऑपरेशन. ऑपरेशन केलेलं कळू नये याच्याकरता जे वापरलं जातं त्याला अनस्थेशिया म्हणतात. त्यालाच इथं विशल्यकर्णी असं म्हटलंय. मला जर त्याला वाचवायचं असेल तर हे सगळं लागेल. औषधाची नावं सांगून झाली.
मारुतीरायाने विचारलं कुठे मिळतील? त्यांनी सांगितलं माझ्याकडे आहेत, पण युद्धाकरता म्हणून रावणाच्या ताब्यात सगळी औषधी दिली, माझ्याकडे आता काही नाहीये, पण सूर्योदयाच्या आधी औषधं मला मिळाली पाहिजे. कुठे मिळतील? त्यांनी सांगितलं हिमालयाच्या उत्तर दिशेला अशी काही अरण्य आहेत की त्या अरण्याच्या पर्वतावर कुठंतरी शिखरावर ही औषध आहे. आता हिमालयाच्या उत्तरेला तिथं जायचं, आहेत हे दक्षिणेत, लंकेत एवढा समुद्र, पुढे सगळी दक्षिण दिशा, आणि अगदी दक्षिणेच्या विरुद्ध असणाऱ्या उत्तर दिशेच्या हिमालयाच्याही उत्तरेला, म्हणजे कुठल्या कुठे गेलं ते प्रकरण. काय करावं? मारुतीरायाला भगवंताला वाईट वाटलं, बहुतेक आता हा हाताला लागत नाही. मारुतीराय पुढे आले, जिथं जिथं देवाच्या उपयोगाची संधी आहे ती संधी मारुतीराय सोडत नाहीत, पुढे आले. त्यांनी सांगितलं देवा मी जातो. निघाले. तुलसी रामायणामध्ये इथं एक वेगळा प्रसंग आहे. रावणाला हे कळलं, त्याने मारुतीरायाचा वेळ खावा आणि सकाळच्या आत मारुती येऊ नये याच्याकरता कालनेमीला पाठवलं, असं एक वर्णन तिथे येतं. पण आता हे सगळंच कुठं सांगत बसू. मारुतीराय उत्तर दिशेला पोहोचले. हिमालयाच्या पलीकडे जाऊन त्या औषधी चमकतात असं सुषेणाने सांगितलं होतं. मारुतीरायाने बघितलं, पर्वत बघतात तर सगळाच पर्वत चमकताना दिसला, कुठला आणायचं? मारुतीरायाने फार विचार केला नाही. काही काही वेळेला विचार न करता कामं करावी लागतात. विचार करायला सवड असते तेव्हा विचार केलाच पाहिजे, पण आपल्याला जर कळत नसेल आणि विचाराला तेवढा वेळ नसेल, मारुतीरायाने विचार केला हे काही करण्याचं आपल्याला कारण नाही, जे जे चमकतं ते घेऊन चला. मारुतीरायाने अख्खा पर्वत उचलल्याचं वर्णन आहे. सगळं चमकायला लागलं. मारुतीरायाने तो सगळा पर्वत उचलला. इतरत्र असंच वर्णन आहे, पण वाल्मिकी रामायणात पर्वत उचलल्याचं वर्णन नाही. वाल्मिकी रामायण असं म्हणत नाही. वाल्मिकी रामायणाने असं म्हटलंय की मारुतीराय तिथे गेले, चमकणाऱ्या त्या सगळ्या वनस्पती बघितल्या, आणि मारुतीरायांनी अत्यंत नम्रतेनं त्या वनस्पतींना प्रार्थना केली की असं असं झालंय आणि तुम्ही माझ्या बरोबर चला, असं वाल्मिकी रामायण सांगतं. कारण जे कार्य मी करतोय ते प्रभूचं कार्य आहे. तुम्हालाही तुमच्या जीवनाची धन्यता करून घ्यायची असेल तर प्रभू कार्यामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे, असं मारुतीरायांनी सांगितल्यानंतर त्या वनस्पती विशेष रूपाने चमकायला लागल्या, आणि मग विशेष चमकणारे वनस्पती घेऊन मारुतीराय परत आले. परत आले, त्या वनस्पती सुषेणाच्या हातात दिल्या. याचे खूप अर्थ वेगवेगळे काढले गेले. सुषेणाने ते औषध दिलं. लक्ष्मण खाली पडलेले आहेत. वाल्मिकीने म्हटलंय तत्वदृष्ट्वा सरुधिरम निषण्णम गाढमर्पितम भ्रातरम दीनवदनम पर्यदेव यदा तु रहा. भगवंताच्या मांडीवर लक्ष्मणाचं डोकं आहे. भगवंताने त्याला हाक मारतात, लक्ष्मणा उठ ना. त्याच्या गालावरून हात फिरवतात, डोक्यावरून हात फिरवतात, उठ 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 म्हणून त्याला पुन्हा पुन्हा विनंती करतात. पुष्कळ भगवंताने विलाप केला. तेवढ्यात मारुतीराय तिथून आले. मारुतीराय येताना सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना आनंद वाटला. भरभर त्या वनस्पती बाहेर काढल्या. सुषेणाने त्याचा काय रस काढायचा तो काढला. लक्ष्मणाच्या मुखामध्ये घातला. त्याबरोबर लक्ष्मण जो पांढरा पडला होता त्याच्या देहाचा रंग बदलला, त्याचा श्वास वाढला. अजून लक्ष्मणाचे डोळे उघडले नाहीत, पण भगवान हाका मारतायत. आता भगवंतालाही विश्वास वाटला की उठेल. त्या वनस्पतीचा परिणाम असा झाला की लक्ष्मणाला हाक मारल्यानंतर लक्ष्मण उठले. उठल्या उठल्या त्यांनी पहिला प्रश्न रामचंद्र प्रभूंना केला, माझं धनुष्य कुठे आहे, मला त्याला मारायचंय.
याचा अर्थ आजारी मनुष्य जेव्हा अशा पद्धतीनं खूप काळानंतर झोपेतून जागा होतो तेव्हा त्याला पटकन एवढी स्मृती राहत नाही. पण रामायणाला हे दाखवायचंय की त्या वनस्पतींमुळे लक्ष्मणाची स्मृती सुद्धा अबाधित होती. लक्ष्मण बरा झाला. रावणाला कळलं, वाईट वाटलं. इंद्रजिताच्या लक्षात आलं हा आपल्याला मारेल. म्हणून इंद्रजित तिथून गेला. निकुंभी नावाचं एक शहर होतं, एक नगरी होती, तिथं जाऊन यज्ञाला प्रारंभ केला. आपल्याला काहीतरी विशेष शस्त्र मिळावं म्हणून. विभीषणाला ते कळलं. विभीषणाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं आणि मग रामचंद्र प्रभूंनी सांगितल्यानंतर आता तो यज्ञ उद्ध्वस्त करायचा, म्हणजे ती नगरीच उद्ध्वस्त केली पाहिजे. या कामावर मारुतीराय पुन्हा निघाले. लक्ष्मण म्हणाले आता तू नाही, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. ते दोघही गेले आणि रावणाच्या लक्षात आलं असं होणार आहे. मग रावणाने आपलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. त्यांनी कुंभकर्णाला जाग केलं. ते कुंभकर्णाला कसं जाग केलं हे नाथ महाराजांनी फार विस्ताराने लिहिलंय. कुंभकर्णाच्या अंगावर हत्ती नाचवले तरी तो उठला नाही म्हणे. त्याला भाले टोचवले, तरवारी टोचवल्या तरी तो उठला नाही. काही काही कुंभकर्ण असे असतातच, ते असे पटकन उठतच नाहीत. हाका मारा, त्यांना अंगावर पाणी होता, काही करा, ते उठत नाहीत. शेवटचा उपाय रावणाने काय करावा? रावणाने त्या कुंभकर्णाच्या पलंगाजवळ खूप शिजवलेलं मांस आणि मद्य आणून ठेवलं. अंगावर हत्ती नाचले तरी न उठणारा कुंभकर्ण नुसत्या त्या मद्याच्या आणि मांसाच्या वासानं जागा झाला. कब्बशीच्या आवाजाने जागे होतील नवल काय? गाढ झोपलेली माणसं कब्बशी वाजली की उठून बसतात, जेवणाचा वास आला की उठून बसतात. हे कुंभकर्णाचे नाथ महाराजांनी खूप विनोदानं वर्णन केलंय. कुंभकर्ण उठला, त्याने ते सगळं विचारलं. रावणाकडे आला, रावणाला दूषण दिलं. तुझ्या एकट्या करता सगळी लंका तू नष्ट करतोयस, हे बरोबर नाही. मी तुझ्या बाजूने लढेन कारण तू माझा मोठा भाऊ आहेस. कुंभकर्णाने रावणाला विचारलं, अरे मला उठवण्याच्या आधी विभीषणाला का नाही सांगितलं? मग विभीषणाचा इतिहास रावणाने कुंभकर्णाला सांगितला. कुंभकर्ण म्हणाला हे फार चांगलं झालं. कुंभकर्णाने त्याला दिलेलं कारण फार चांगलं आहे. अरे विभीषण आपल्यापासून फुटून गेला आणि रावणाला मिळाला, फार चांगलं झालं. कशा करता? कारण कुंभकर्ण म्हणतो रामाबरोबर लढताना आपण सगळेच मरणार आहोत, निदान आपलं श्राद्ध घालणारा कोणीतरी मागे राहील, हे फार बरं झालं. म्हणजे पूर्वीच्या काळच्या असुरांना सुद्धा आपलं श्राद्ध व्हावं असं वाटत होतं. मी जुनं सांगतोय, पूर्वीच्या काळचे असुर सुद्धा श्राद्ध करत होते, हा त्याचा सरळ अर्थ झाला. कुंभकर्णाने सांगितलं मी तुझ्या बाजूने लढेन, मी काही रामाकडे जाणार नाही. पण रावणा एक लक्षात घे, तू बरोबर आहेस असं मी कधी म्हणणार नाही. तुझी चूक आहे ती चूक आहे. मग कुंभकर्ण लढाईला आला. त्या कुंभकर्णाच्या लढाईचं वर्णन वाल्मिकी रामायणात आलंय. फार वेगळं वर्णन वाल्मिकीने केलंय. यंत्रमानव लढावा तसा कुंभकर्ण लढला. त्याच्या अंगाला वानर सगळे असे एखाद्या झाडाच्या पारंब्याला लोंबावेत तसे लोंबायला लागले. आणि ते वानर फार झाले तेव्हा कुंभकर्णाने काय करावं? कुंभकर्णाने सगळी शस्त्र बाजूला टाकून दिली. जेव्हा वानर लोंबायला लागले तेव्हा कुंभकर्णाने भिजलेलं कुत्र जसं अंग झाडतं आणि पाणी दूर करतं तसं अंग झाडून ते वानर मारले. पुन्हा तेवढेच वानर अंगाला चिकटले, लोंबायला लागले. कोणी त्याचा कान ओढतो, कोणी त्याचं ओठ ओढतो, कोणी मिशा ओढतो. जेव्हा अति त्रासदायक व्हायला लागलं तेव्हा कुंभकर्णाने एक काम केलं. कुंभकर्णाने सगळी शस्त्र फेकून दिली, जमिनीवर आडवा पडला आणि लोळत निघाला. त्याच्या अंगाखाली हजारो वानर चिरडून मेले. काय देह असेल, काय असेल? तो कुंभकर्ण काही केले आवरेना. मारुतीरायाने प्रयत्न केले, त्यालाही तो आवरेना. काय करावं? गमतीचं वर्णन आलंय. कुंभकर्णाला वर होता. लढताना ज्याची पाठ दिसली त्याच्याकडून कुंभकर्ण मारला जाईल असं काही त्याला शाप होता.
आता हे वर्म कोणाला माहिती नव्हतं. पुष्कळ त्याचं वर्णन आलंय. भगवंतानं कुंभकर्णाला संपवलं, पण ते कसं संपवलं याचं गमतीचं वर्णन आलंय. रामचंद्र प्रभू समोर असायचे, कुंभकर्ण समोर असायच्या, दोघांचं युद्ध चालायचं, पण कुंभकर्ण मरायचा नाही, मेल्यासारखा वाटायचा, पुन्हा जिवंत व्हायचा, पुन्हा युद्ध करायचा. रामचंद्र प्रभूंची पाठ त्याला दिसली पाहिजे. वर्म सांगितलं गेलं तुमची पाठ दाखवा. रामचंद्र प्रभू म्हणाले तेवढं माझ्याच्याने होणार नाही, मी क्षत्रिय आहे, रणांगणावर पाठ दाखवणं माझ्याच्याने होणार नाही. आता रामचंद्र प्रभू पाठ दाखवत नाही, त्यांचा अभिमान जागा आहे, आणि पाठ दिसल्याशिवाय कुंभकर्ण मरणार नाही. काय करावं, काहीच करता येईना. शेवटी मारुतीराय पुन्हा पुढे झाले. ते म्हणाले मी युक्ती करतो. दोघांचं युद्ध अगदी निकराला येऊन पोचलं. तेवढ्यात मारुतीरायांनी काय केलं, अर्थात हे वाल्मिकी रामायणात नाही, असंच गमतीनं सांगितलं जातं. मारुतीरायांनी काय केलं, दोघांचं युद्ध शिगेला पोचलेलं, पराकोटीचं युद्ध चालू, आणि त्या वेळेला मारुतीराय नेमके मागे गेले रामचंद्र प्रभूंच्या, आणि त्यांनी रामचंद्र प्रभूंच्या म्हणे पाठीला मागे जाऊन पाठीला आपल्या शेपटानं गुदगुल्या केल्या. ते पाठीला काहीतरी हुळहुळ झालं म्हणून रामचंद्र प्रभू मागे वळाले आणि त्यांची पाठ कुंभकर्णाला दिसली. पुढच्या बाणामध्ये कुंभकर्ण उद्ध्वस्त झाला, असं गमतीनं सांगतात. आता रामायण कुठून कुठून लोकगीतातून कसं कसं प्रसारित झालंय काही कळायला मार्ग नाही. त्यानंतर लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध झालं. इंद्रजित मेला, रावणाला खूप वाईट वाटलं. मंदोदरीनं तेव्हाही सांगितलं आता तरी युद्ध थांबवा. अहो सगळे, भाऊ मेला तुमचा, पुत्र मेला, अक्षय कुमार मेला, सगळे गेले, काहीतरी बघा, अजूनही थांबा. तोपर्यंत रावण फार पुढे गेला होता. रावणाने सांगितलं आता नाही. आता स्वतः रावण युद्धामध्ये आला. ततो युद्ध परिश्रांतम समरे चिंतया स्थितम. रामचंद्र प्रभू थकलेले आहेत. खूप जणांना रामचंद्र प्रभूनं मारलेलं आहे. रथामध्ये बसून आला. काही रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या रथाला घोडे नव्हते, गाढवं होती. गाढवाच्या रथात बसून तो आला. काही ठिकाणी वर्णन आहे. रामचंद्र प्रभूंना काय रथ नव्हता, पण रामचंद्र प्रभूंच्या रथाचं वर्णन इकडं फार गोड केलंय. गोस्वामी तुलसीदासजींनी फार चांगलं केलंय. सौरज धीरज तेहि रथ चाका, सत्यशील दृढ ध्वज पताका. सगळे गुण, या गुणांवर अधिष्ठित रामचंद्र प्रभू होते, तोच त्यांचा रथ होता. या रथामध्ये बसून रामचंद्र प्रभूंनी युद्ध केलं. राम रावणाचं युद्ध कसं झालं तर ते राम रावणासारखंच झालं असं वर्णन येतं. गगनम गगनाकारम सागर सागरोपमहा राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. राम रावण झुंजिनले कैसे राम रावणा सारिखे. ज्ञानोबराय बोलतात. असं त्या दोघांचं युद्ध झालं. मग इंद्रानं सुद्धा आपला रथ आणि मातली नावाचा त्याचा सारथी रामचंद्र प्रभूंसाठी पाठवला. रामचंद्र प्रभू आणि रावणाचं युद्ध एकूण 87 दिवस चालल्याचं वर्णन आहे. 87 दिवस युद्ध चाललं. त्याच्यामध्ये 80 दिवस इंद्राने कुठेही हस्तक्षेप केला नाही. मग इंद्र रामचंद्र प्रभूंच्या बाजूला उभा राहिला. त्यांनी रथ पाठवला. लक्ष्मण रागावला, इतके दिवस सुचलं नाही ना, आता कसा रथ पाठवला ऐन वेळेला, आधी पाठवता आला नाही का. रामचंद्र प्रभूंनी त्यांना समजावलं. पुष्कळ काही घटना घडल्या. युद्ध एके दिवशी सकाळी युद्ध सुरू झालं. रावण युद्धाला निघाला. त्या दिवशी मंदोदरी मात्र आडवी आली. ती म्हणाली आज तुम्हाला जाऊ देणार नाही, काही करा, हे युद्ध आता इथं थांबलं म्हणून सांगा. रामचंद्र प्रभूंची शरणागती तुम्ही स्वीकारा.
अशा जगण्यामध्ये काही नाही आहे. तुम्ही मेलात आमचं काय होईल हा प्रश्न तर आमच्या समोर आहेच, पण तुमचं मरण सुद्धा दुष्कर्माने होऊ नये, दुर्गुणाने होऊ नये ही माझी इच्छा आहे. असं करू नका. रावण ऐकायला तयार नाही. भगवान रावणाच्या समोर उभे, रावणाचा हत्ती मारला, त्यांचे घोडे मारले रावणाचे. रावणाने शस्त्र हातात घेतलं की रामचंद्र प्रभूंनी आपल्या बाणाने त्या शस्त्राचा भोगा करावा असं चाललं. संध्याकाळ होत आली, सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही. रामचंद्र प्रभूंनी ठरवलं होतं बस आज संपवायचं. कारण आदल्या दिवशी रात्री अगस्ती मुनी येऊन त्यांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं होतं उद्याचे सगळे प्रयोग यशस्वी होतील. आणि याच्याकरता रामचंद्र प्रभूंना एक बाण अगस्ती ऋषींनी दिला होता. संध्याकाळ होत आली, रामचंद्र प्रभूंनी भात्यातला तो ब्रह्मशर बाहेर काढला. ते बाणाचं नाव ब्रह्मशर असं आहे. तो बाण बाहेर काढला, सोडला. भगवंताने सोडलेला बाण रावणाच्या हृदयामध्ये गेला आणि दुसऱ्या क्षणी रावण धारातीर्थी पडला. आता रावण मेला, पुन्हा उठला, पुन्हा मरायला लागला. त्याची ती अमृताची कुपी त्याच्या नाभीमध्ये होती. याच्याबद्दल वाल्मिकी रामायण काही चर्चाच करत नाही. रावण मरतच नव्हता, मग ती कुपी त्याला हे करावी लागली असं काही नाही. रामचंद्र प्रभूंनी ब्रह्मशर बाण सोडला, तो रावणाच्या काळजामध्ये घुसला, रावणाचं हृदय विदीर्ण झालं आणि रावण रणांगणावर पडला. आणि पडल्याबरोबर सगळ्या वानर सेनेने रामचंद्र प्रभूंच्या नावाचा जय जयकार केला. राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. रावण पडला. विभीषणाला वाईट वाटलं. शेवटी काही झालं तरी रक्ताचा भाऊ आहे. जवळ गेला, रावणाच्या चरणावर पडला, खूप शोक केला. रावणाचं राज्य असावं असं त्याला वाटत होतं, पण त्याच्या दुर्गुणांबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये चिंता होती. देव आले, भगवंतावर पुष्पवर्षाव झाला. भगवंताची स्तुती देवानी केली. रामचंद्र प्रभूंनी त्यांनी केलेल्या स्तुतीला उत्तर दिलं. त्यावेळेला पुन्हा एकदा रामचंद्र प्रभू काय म्हणतात हे बघण्यासारखं आहे. रामचंद्र प्रभूंनी त्या देवांना सांगितलं, तुम्ही मला परब्रह्म समजता, काय म्हणायचंय ते तुम्ही म्हणा. परब्रह्म आहात, नारायण आहात, मला तुम्ही सगळंच म्हटलंय. केवळ ब्रह्म आहात असं सगळं म्हटलंय. ते मी काय आहे ते तुम्हाला काय वाटतं ते तुमचं तुम्ही बघा, पण मी माझ्याबद्दल माझं मत तुम्हाला खरोखर सांगतो, मी मात्र माणूसच आहे. हे रामचंद्र प्रभूंनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं. आत्मान मानुषम मन्ये रामम दशरथाजमध्यम. अरे मी दशरथात्मज आहे, मी दशरथाचा मुलगा आहे, माझ्या दृष्टीनं मी माणूसच आहे. मला देव बनवू नका, मला एकदम परब्रह्म करू नका. कारण एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर एकदम रामाला देव बनवलं तर आतापर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात रामचंद्र प्रभूंबद्दल आपल्यासारखेच आहेत आणि आपल्याला असं वागता येऊ शकतं असा जो विश्वास निर्माण झालेला आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, आता शेवटी जर तुम्ही मला ब्रह्म बनवून टाकलं तर सर्वांच्या अंतःकरणातला तो विश्वास नष्ट होईल आणि माणसं माझ्या निमित्तानं जे सन्मार्गावर चालणार आहेत ते चालायचं ते सोडून देतील, पुन्हा मला अवतार समजतील, पुन्हा तेच सगळं होऊन जाईल. त्याच्याकरता रामचंद्र प्रभू म्हणाले, आत्मान मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. झालं, रावण पडला. आता प्रश्न असा झाला, रावणाचा अंत्यसंस्कार कोणी करायचा? दोन्ही मुलं गेलेली आहेत. कुंभकर्ण मेलेला आहे. लक्ष्मणाने विचारलं, देवा आता याच्या अंत्यसंस्काराचं काय करायचं? रामचंद्र प्रभू म्हणाले, याच्यात शंका यायचं काय कारण आहे? विभीषण आहे ना, त्याचा भाऊच आहे, पुत्र नसेल, भावाने अंत्यसंस्कार केलेला चालतो. लक्ष्मणाने सांगितलं, मी याच्याकरताच तुम्हाला विचारतोय. विभीषण म्हणतोय, मी रावणाचा अंत्यसंस्कार करणार नाही, कारण तो माझा भाऊ असला तरी तो पापी आहे. हे ऐकल्यानंतर वाल्मिकी रामायणात आलेलं वर्णन सांगतोय.
जेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून विभीषणाचे असे उद्गार रामचंद्र प्रभूंनी ऐकले, रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रामचंद्र प्रभू म्हणतात, मेलेल्या भावाबद्दल एखादा भाऊ असं बोलू शकतो याच्यावर माझा विश्वास बसत नाही. विभीषण असं कसं म्हणू शकतो? रावण पापी असेल, माझा शत्रू होता, मान्य आहे. माझ्या बायकोला त्यांनी पळवून नेलं होतं, मान्य आहे. पण आता मेलाय ना. अरे माणूस मेला की सगळं संपलं त्याच्या संबंधानं. आणि त्यावेळेला रामचंद्र प्रभू हे बोलून गेले, मरणांत आणि वैराणी निवृत्तम न प्रयोजनम. रामचंद्र प्रभू बोलून गेले, माणूस मेला त्याच्या बरोबरचं वैर संपलं. रावणाचं माझं वैर, माझी बायको त्यांनी पळवून नेली, त्याच्या अंतःकरणात कामविकार होता, त्याच्या विरोधात माझं वागणं होतं आणि माझं वैर त्या कामविकाराशी आहे. रावण या व्यक्तिमत्वाशी माझं वैर नाहीये, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या विकारांशी माझं वैर आहे. मनुष्य गेला, विकारांना स्थान नाही, आश्रय नाही, शरीर पडलं, आता कशाचं वैर करायचं? सख्या भावाने असं बोलावं हे मला पटत नाही. त्यावेळेला रामचंद्र प्रभू अजून एक वाक्य बोलले. रामचंद्र प्रभू म्हणाले, विभीषणाने असं बोलायला नकोय. आणि त्याला जर असं वाटत असेल की माझा भाऊ पापी आहे आणि म्हणून त्याचा अंत्यसंस्कार करायला मला प्रशस्त वाटत नाही, तर तू विभीषणाला असं सांग की रावण हा तुझा भाऊ नव्हता, रावण हा रामाचा भाऊ आहे असं समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार कर. अंतःकरणाची व्यापकता, मोठं मन काय असतं ते रामचंद्र प्रभूंनी दाखवून दिलंय. मोठं मन म्हणजे काय असतं? अरे तो गेला ना, आता तो गेला. अरे विभीषणाला त्याचा भाऊ वाटत नसेल तर तो माझा भाऊ आहे असं समजून अंत्यसंस्कार कर. कारण ज्या दिवशी विभीषण मला शरण आला, त्या दिवशी विभीषणाला जवळ करताना मी विभीषण हा माझा भाऊ आहे असं म्हणून त्याला आलिंगन दिलं होतं. आणि जर विभीषण माझा भाऊ आहे आणि रावण जर विभीषणाचा भाऊ आहे, तर रावण माझा भाऊ होणार नाही काय? माझ्या भावाचा अंत्यसंस्कार म्हणून त्याला करायला सांग. हे जेव्हा लक्ष्मणाने विभीषणाला सांगितलं, विभीषणाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. विभीषण ओक्साबोक्षी रडला. विभीषण म्हणाला, मी त्याचा सख्खा भाऊ आहे, पण ज्याने ज्याचा अपराध केला त्याच्या मनामध्ये रावणाबद्दल काही नसावं असं व्यक्तिमत्व माझ्या बघण्यात नाही. असं आदर्श व्यक्तिमत्व मी पाहिलं नाही. विभीषणाने रावणाचा अत्यंत आदरानं समुद्र किनाऱ्यावर अग्निसंस्कार केला. अहो, ज्या अफजल खानाने इतका त्रास दिला, शिवाजी महाराजांना मारायला जो आला, त्याला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी आदेश देताना हाच दिलाय की अफजल खानाच्या जो काही त्याचा अधिकार होता त्या अधिकारातच त्याच्यावर संस्कार व्हावेत, त्याच्या देहाची विटंबना करायचं कारण नाही. रामचंद्र प्रभूने हेच सांगितलं. सगळं झालं. रामचंद्र प्रभूंनी रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना सोडवलं. देव आले, रामचंद्र प्रभूंसमोर नतमस्तक झाले. आम्हाला काही सेवा सांगा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, एक सेवा करा, माझे जे वानर सगळे मेलेले आहेत त्यांना अमृत सिंचन करून उठवा. लक्ष्मणाने विचारलं, वानरच का उठवा? तुम्ही समान असाल, समविचाराची असाल तर राक्षसांनाही उठवा. रामचंद्र प्रभू म्हणाले, नाही, राक्षसांना जर मी पुन्हा जिवंत केलं तर तत्वज्ञानाला बाधा येऊ शकते. वानरांना उठवणं बरोबर आहे. म्हणे का? रामचंद्र प्रभू म्हणतात, लक्ष्मणा, वानर सैन्य आणि राक्षस सैन्य, राम आणि रावण हे दोघे जेव्हा लढत होते तेव्हा आपलं सैन्य रावणाकडे तोंड करून लढत होतं, रावणाचं सैन्य आपल्याकडे तोंड करून लढत होतं. आपल्या बाजूने बाण लागून राक्षस मेला तर मला बघता बघता मरत होता म्हणून मुक्त झालाय, पण आपल्या बाजूचं वानर मेलं तर ते रावणाला बघत मेलं म्हणून कदाचित त्याला गती वेगळी मिळेल, म्हणून फक्त वानरांना उठवून मुक्त करतो, राक्षस आधीच मुक्त झालेले.
राक्षस जर आधीच मुक्त झालेले आहेत तर मुक्त झालेल्याला पुन्हा देहावस्थेमध्ये आणणं म्हणजे तत्वज्ञानाच्या विरोधात होईल, म्हणून तसं करत नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, विभीषण जवळ आला, त्याने नमस्कार केला. विभीषणाने सांगितलं, मला काही सेवा. भगवान म्हणाले, आता सेवेची आवश्यकता राहिली नाही. या वानरांना तुझ्या राज्यात आले म्हणून तुला काही द्यायचं असेल तर दे. आता सगळ्यात महत्वाचा प्रसंग होता तो म्हणजे जिच्या करता एवढं सगळं घडलं तिला भेटणं, तिला प्राप्त करून घेणं. सीतेला भेटण्याची रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये उत्कट अशी इच्छा आहे. विभीषणाची पत्नी पुढे होते, सीतेला घेऊन जाते. आतापर्यंत तिथं बसलेली 6 महिने तिथं बसलेली सीता मातोश्री उठते, तिला स्नान करायला ती शर्मा सांगते, उत्तम वस्त्र तिला धारण करायला लावते, पालखीमध्ये तिला बसवते. पालखीमध्ये पाऊल टाकणार एवढ्यात सीता मातोश्री सांगते, मला पालखीची गरज नाही, माझा नवरा अजूनही कुठल्या वाहनामध्ये बसला नाही, मला बसता येणार नाही. एकदम रामाचं दर्शन कसं घ्यायचं, मारुतीराय पुढे येतात. मारुतीरायने सीता मातोश्रीला विचारलंय, तुमच्यावर पहाऱ्याला कोण होतं ते सांगा होते, राहिलेत अजून, तुम्हाला कोणी कोणी त्रास दिलाय. सीता मातोश्रीने सांगितलं, मारुती आता किती दिवस हे मनात ठेवायचं, वैर जेवढे दिवस आपण मनात ठेवू तेवढं ते वैर आपल्या जीवनाचा नाश करत राहतं. तिथल्या तिथं ते विसरलं पाहिजे. राक्षसिणीने काही त्यांच्या आनंदाकरता माझ्यावर वचक ठेवला आणि मला त्रास दिला काय? अरे त्या पराधीन होत्या, रावणाच्या आज्ञेत वागणं त्यांना भाग होता. आता रावणच मेला, विषय संपला, कशाला त्यांना मारण्याची भाषा करतोस? विभीषणाने शर्मा होती, तिने सीता मातोश्रीला पुन्हा ते पालखीमध्ये बसा असा आग्रह केला. शेवटी विभीषणाने सांगितलं, असं समजू नका की तुमचा नवरा चालतच आलाय. अहो, यज्ञाचे 80 दिवस उलटून गेल्यानंतर ज्या वेळेला इंद्राने रथ पाठवला तेव्हा रामचंद्र प्रभू रथात बसलेत ना, युद्धा करता का होईना पण रथात चढलेत ना, आता तुम्हाला पालखीत बसायला हरकत नाही. हा युक्तिवाद सीता मातोश्रीला पटला. सगळ्या वानर सैन्याने ती पालखी उचलली. सीता मातोश्रीने कुणालाच बघितलेलं नाही. एक मारुती सोडला तर तिने सुग्रीव बघितला नाही, कोणी नाही. पण वानरांना इच्छा होती सीतेला जिच्या करता एवढा अकांड तांडव झाला ती आहे कोण? आम्हाला आमचं घरदार सोडून इथं यावं लागलं, इतकं लढावं लागलं, इतकी मरमर करावी लागली, सेतू बांधावा लागला. अरे ज्या सीते करता रामचंद्र प्रभूंनी इतकं युद्ध केलं ती सीता सुंदर असली पाहिजे की नाही? सीता सुंदर असली पाहिजे, मग तिला बघावं तरी. कारण ती जर सुंदर नसती तर रामचंद्रांनी इतकं कशाला केलं असतं? उचलून नेली तर दुसरी केली असती. पण ज्या अर्थी दुसरी करत नाही त्या अर्थी ती त्रिभुवनात सुंदर असली पाहिजे. मग ते पालखीतून जाताना एखादं वानर मध्येच तोंड घालून बघायचं, एखाद्याने पालखीवर चढायचं, वरचं कापड दूर करून थोडं मध्ये दृष्टी टाकून बघायचं. कुणीतरी पालखी खालून जाता जाता हळूच पालखीची गादी बाजूला करून तोंड दुसते का हे बघायचं. असे सगळे माकडचाळे सुरू झाले. त्या पालखी बरोबर काही लोक हातामध्ये दंड घेऊन उभे होते. त्याने त्या वानरांना काठीच्या धाकानं दूर केलं. कोणी बघून आला की म्हणायचा, मी बघितलं, तू अजून बघितलं नाही? अरे लाज वाटत नाही तुला? जा. म्हणजे हे वानर असेच करतात, एकटे जातात असं नाही, दुसऱ्याला उचकवतात. काय असतं मला माहित नाही, आम्ही बघून आलो, तुम्ही अजून नाही? अरे कशा करता? जा ना. म्हणजे तिथं अडचण निर्माण करायची. आपली तर अडचण होईलच, तिथंही अडचण निर्माण करायची. आम्ही जेवून आलो, तुम्ही नाही का? जा. भगवंतानी हे बघितलं. ते पालखी भोवती वानर फार गोंधळ करतात. काय कशा करता? म्हणे आईसाहेबाचं दर्शन घ्यायचंय. भगवंतानी विभीषणाला सांगितलं, विभीषण थांब.
सीतेला रथात त्या ह्याच्यातून त्या पालखीतून खाली उतरव आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालत चालत माझ्याकडे ये असं सांग. म्हणजे मग कुणाला लांबून बघितलं तरी सीता दिसेल. विचित्र रामायणात अजून वेगळाच प्रसंग आहे. ते सगळं युद्ध झाल्यानंतर वानरांनी इच्छा केली मारुतीरायांजवळ की आम्हाला सीता मातोश्रींचं दर्शन घ्यायचंय, जिच्या करता युद्ध झालंय तिला बघायचंय. मग भगवंताला एका खडकावर आणि सीता मातोश्रीला असं बसवलं भेट झाल्यानंतर. आणि वानर यायची, देवाला नमस्कार करायची, सीतेला नमस्कार करायची, प्रदक्षिणा करायची आणि नाक मुरडत दूर जायची. लक्ष्मणाने ते बघितलं. दर्शन घेतल्यावर एकाही वानराच्या चेहऱ्यावर संतुष्टता नाही, आनंद नाही. त्यांनी एकाला विचारलं, अरे काय म्हणे तुम्ही दर्शन करता, प्रदक्षिणा करता आणि बाजूला निघून जाता, निदान हसा तरी. आईचं दर्शन झालंय. ज्या त्रिभुवनाच्या सौंदर्याकरता रामचंद्र प्रभू लढले ते सौंदर्य तुम्हाला दिसायला नको, कळायला नको, दर्शन घेता नाक मुरडत कसली बाजूला होता. एका वानराने सांगितलं, अहो तुम्ही सीतेला सुंदर सुंदर म्हणून आम्हाला इतका त्रास दिला, तिथून इथं आणून लढवलं. कुणाची म्हैसन कुणाला उठबैस. जिच्या करता तुम्ही आम्हाला इथं आणून लढवलं ती सुंदर असेल असं वाटलं म्हणून आणून दर्शन घेतलं. कशाची सुंदर. लक्ष्मणाला राग आला. तो म्हणाला सुंदर नाही म्हणजे वहिनी सुंदर नाहीत का, आईसाहेब सुंदर नाहीत. वानराने सांगितलं, अरे कशाची सुंदर, आम्ही सगळी बघितली, तिला शेपूटच नाही, सुंदर कशाची आली. आता वानरांच्या दृष्टीनं चांगलं लांबलचक शेपूट असणं हे सौंदर्याचं लक्षण आहे. सीतेला कुणी सुंदर म्हणायला तयार नाही. पण गंमत कशी आहे पहा, सीतेला शेपूट नाही म्हणून सीतेला सुंदर नाही म्हणणारे सगळे वानर रामालाही शेपूट नव्हतं, पण रामाला कोणी वसुंदर म्हणत नव्हतं. रामालाही शेपूट नव्हतंच ना, पण रामाच्या सौंदर्याबद्दल कोणी चिकित्सा केली नाही. विचित्र रामायणात असाही एक प्रसंग येतो. सीता मातोश्री पालखीतून खाली उतरली. सगळे वानर तिच्या मागे पुढे चालले. रामचंद्र प्रभूंची सीता मातोश्रींची भेट झाली. रामचंद्र प्रभूंनी, मोठा प्रसंग आहे, पण जवळ आल्यानंतर सीतेला खुणेनी सांगितलं, तुला अग्नीच्या दिव्यातून बाहेर पडावं लागेल. सगळ्यांच्या मनामध्ये विनाकारण विकल्प येण्यापेक्षा तू अग्निनारायणातून बाहेर पडणं बरं आहे, अग्निपरीक्षा करणं बरं आहे. त्यावेळेला सर्व ऋषींच्या साक्षीनं सीता मातोश्रीने अग्निपरीक्षा केली, त्याच्यातून बाहेर पडली. रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांच्या समोर सीतेच्या विशुद्ध चारित्र्याची घोषणा केली. आणि मग सगळ्या वानरांनी मिळून सीता मातोश्री आणि रामचंद्र प्रभूंचा मोठ्याने जय जयकार केला. रामचंद्र की जय. आता भेट झाली, परत जायचं म्हणून विभीषणाकडे बघतात. विभीषण म्हणतात, देवा आला तिथं, आता पुन्हा अयोध्येला जाता कशाला, तिकडचं तिकडं राहू द्या, लंका तुमचीच आहे, या राज्यावर बसा ना. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, नाही नको म्हणे लक्ष्मणा, माझी अयोध्या माझी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. लक्ष्मणाच्या बाबतीत हे विधान आहे. नाही म्हणे नको, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आता कधी एकदा परत अयोध्येला जाईन. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्रींची भेट झाली. रामचंद्र प्रभूंना आता पुन्हा सगळ्यांना भेटायचंय, अयोध्येमध्ये जायचंय. नको वाटायला लागलं. जास्त दिवस अयोध्येला सोडून लांब राहणं नको वाटायला लागलं. रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांचा निरोप घेण्याचा विचार केला. सगळ्यांना निरोप दिला आणि रामचंद्र प्रभू अयोध्येकडे प्रयाण करते झाले. विभीषणाचा निरोप घेऊन रामचंद्र प्रभू अयोध्येकडे निघतात. अयोध्येकडे निघतात म्हणजे त्यांचं सगळं काम अयोध्येतलं पूर्ण आहे, लंकेतलं पूर्ण झालं. मातृभूमीकडे त्यांचा विचार प्रवृत्ती झाली.
बिभीषणाला वाईट वाटलं. रामचंद्र प्रभूंचे चरण सोडायची त्याची इच्छा नाही. पुन्हा पुन्हा म्हणतोय, देवा मला तुमची अधिक सेवा करायची, अधिक सेवा करायची आहे. रामचंद्र प्रभूंनी शेवटी सांगितलं, ठीक आहे, तुला जर माझी सेवा करायची असेल तर तू एक कर, तुझं पुष्पक विमान आम्हाला दे, त्या विमानामध्ये बसून आम्ही जाऊ. रामचंद्र प्रभू त्या पुष्पक विमानामध्ये विराजमान झाले. परत जाताना भरद्वाज मुनींचा आश्रम लागला, तिथं थोडा वेळ थांबले. भरद्वाज मुनींच्या आश्रमामधून रामचंद्र प्रभूंनी एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे मारुतीरायाला अयोध्येत पुढे पाठवून दिलं. तू जा, सांग आम्ही येतो आहोत. कारण त्यांनी सांगितलं होतं, संध्याकाळच्या आत जर तुम्ही आला नाहीत तर मी माझा देहत्याग करीन. भरतानं असं काही करू नये ही रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणात इच्छा. मारुतीराय पुढे गेले. नंदीग्रामामध्ये भरत राहिले होते. मारुतीरायांनी भरताला बघितलं. मारुतीरायाला वाटलं फार उशीर झाला, भरतांना फार आधी भेटायला पाहिजे होतं. हे जर भेटले असते तर रामाच्या भक्तीमध्ये आपल्याला अजून जास्त काही करता आलं असतं. भक्ती कशी करावी हे भरताने आपल्याला शिकवलं असतं. पण तिथे येतानाही मारुतीरायाने भिक्षूच्या रूपामध्ये भरताची भेट घेतली. भरताला ओळखलं, त्याची तपस्या ओळखली. रामचंद्र प्रभू येणार आहेत अशी बातमी भरताला दिली. जवळ आलेले आहेत हे सांगितलं. भरताला खूप आनंद वाटला. 14 वर्षानंतर आता ही भूमी रामचंद्र प्रभूंच्या स्वागताकरता तयार झालेली आहे. भगवान अयोध्येत एकदम आले नाहीत. ज्या गुहकाकडे पहिल्यांदा भगवंताचं स्वागत झालं, ज्या गुहकाने पहिल्यांदा भगवंताला आपलं शृंगवेरपूरचं राज्य देण्याची इच्छा व्यक्त केली, त्या शृंगवेरपूर जवळ भगवंताने पुष्पक विमान खाली उतरवलं. कारण जाताना सीता मातोश्रीने नवस केला होता गंगेला, आमचं सगळं व्यवस्थित करून आम्ही परत जाताना तुझी पूजा करून परत जाऊ. भगवंताला स्मरण होतं. तिथं ती पूजा झाली, गंगेची पूजा झाली. तो केवट पुन्हा भेटला. भगवंताने त्याला पुन्हा बरोबर घेतलं. अयोध्येमध्ये चल म्हणून सांगितलं. विभीषण अयोध्येपर्यंत देवाला सोडायला परत आलेले. भगवंताने पुन्हा गुहकाची भेट घेतली, पुन्हा आलिंगन दिलं आणि भगवान नदी ओलांडून अलीकडे आले. भगवंताच्या लक्षात आलं, आता इथून अयोध्येचा प्रांत सुरू होतो. आपल्या प्रांतात येण्याच्या पूर्वी भगवंताने सगळ्यात पहिल्यांदा काही केलं असेल तर अवध भूमीला साष्टांग नमस्कार भगवंतानी घातला. शेवटी आपली भूमी आहे, आपला देश आहे. ज्या देशाने मला आई दिली, ज्या देशाने मला वडील दिले, ज्या देशाने मला जन्म दिला, ज्या देशाने मला संस्कार दिले, त्या प्रदेशात पाऊल ठेवण्याच्या आधी त्या भूमीला वंदन केलं पाहिजे. गंगेमध्ये पाऊल ठेवण्याच्या पूर्वी गंगा मातेला वंदन केलं पाहिजे. माणसं आधी गंगेत जातात आणि मग वंदन करतात, ही पद्धत नाही आहे. चंद्रभागेमध्ये आज जातात आणि मग वंदन करतात, नाही. पाऊल ठेवण्याच्या पूर्वी तिचं पाणी आपल्या डोळ्याला लावलं पाहिजे, आपल्या कपाळाला लावलं पाहिजे, तिला नमस्कार केला पाहिजे. नियम आहेत. रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये प्रवेश करणार आहेत. सगळा जनसमुदाय भरताला आधीच कळालेला असल्यामुळे भरताने सगळीच तयारी केलेली आहे. सगळी अयोध्या भगवंताच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे. सगळे जमा झालेले आहेत. भगवान निघाले. वेदमंत्राचा घोष करत काही ब्राह्मण वैदिक बरोबर आहेत. सगळं नगर आज सजलंय नव्या नवरीसारखं. रामचंद्र प्रभू मात्र अजूनही वल्कलामध्ये आहेत. 14 वर्ष पूर्ण व्हायची आहेत. अजूनही त्यांच्या जटा तशाच आहेत. संध्याकाळच्या आत येतो म्हणून सांगितलं होतं. भगवान तिथपर्यंत पोचलेत. भरत सुद्धा वल्कल धारण केलेली जटा बांधलेल्या आणि रामचंद्र प्रभूंना भेटण्याकरता निघालेत. सिंहासनावर स्थापन केलेल्या भगवंताच्या सुवर्ण पादुका भरताने पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर धारण केलेल्या आहेत. बरोबर वसिष्ठ चालतायत, शत्रुघ्न बरोबर आहे. आणि भगवंताने आपलं विमान हळूहळू अयोध्येमध्ये उतरवलं.
सगळ्यांच्या मनात रामाच्या दर्शनाची उत्कट अशी इच्छा आहे. कधी एकदा रामचरण आम्हाला दिसतील, कधी एकदा रामाचं मुख आम्हाला दिसेल, कधी एकदा लक्ष्मण दिसेल, जानकी दिसेल. भगवंताने पुन्हा विमानातून उतरल्याबरोबर अयोध्येची माती आपल्या कपाळाला लावली. भरताला वाटतं हे सगळं सोडावं आणि जाऊन रामचंद्र प्रभूंना आलिंगन द्यावं, पण वसिष्ठ बरोबर आहेत, मर्यादांचं उल्लंघन करता येत नाही. सुवर्ण पादुका डोक्यावर आहेत. वसिष्ठांना पुढे केलं, स्वतः भरत मागे थांबतात. वसिष्ठांना बघितल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी वसिष्ठांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. वसिष्ठांनाही अश्रू आवरत नाहीत. आपला दिव्य असा हा शिष्य बघून वसिष्ठांनाही असं वाटलं की असा शिष्य पुन्हा होणे नाही. जगतामध्ये असं कोणी पुन्हा आपल्याला भेटेल असं वाटत नाही. मागे भरत उभे, रामचंद्र प्रभू पुढे होतात. भरताने त्या पादुका पुन्हा रामाच्या चरणाजवळ ठेवल्या आहेत. भरताने रामाच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला, दंडवत घातलं आणि रामचंद्र प्रभूंनी काही कळाईच्या आत भरताला आलिंगन दिलं. कोण भरत कोण राम लोकांना ओळखू येत नाही, कारण दोघांचाही पोशाख तसाच आहे, दोघांचंही तेज तितकंच आहे. 14 वर्षाची तपस्या करून भरताच्या चेहऱ्यावर रामाचं चिंतन करून करून असं तेज आलं होतं की राम कोण आणि भरत कोण लोकांना ओळखू येऊ नये. रामाचा वनवास अरण्यातला होता, पण भरताचा वनवास नंदीग्रामातला होता. राजवाड्याच्या जवळ राहून वनवासी वृत्तीनं राहणं अवघड होतं. पायाजवळ भरतानी पादुका ठेवल्या आणि रामचंद्र प्रभूंचे पाय बघितल्याबरोबर भरताला कळलं काय त्रास झाला या पायांना. 14 वर्ष वनवासामध्ये हे पाय ज्या ज्या रीतीने हिंडलेत. रामचंद्र प्रभू पुढे आले. कालिदासांनी फार चांगले चिंतन रघुवंशामध्ये या संबंधात केलंय. भरत पुढे आले, लक्ष्मणाला भेटले, सीतेच्या चरणावरती भरतांनी मस्तक ठेवलं. कालिदास असं म्हणतात, सीतेच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळे वर्षभर रावणाच्या त्या ताब्यात राहून आलेल्या पण अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या त्या सीतेच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळे भरताच्या मस्तकाचं पावित्र्य वाढलं का 14 वर्ष त्याच अवस्थेत राहिलेलं असल्यामुळे भरताच्या जानकीच्या चरणावर मस्तक ठेवल्यामुळे चरणांचं पावित्र्य वाढलं हे कळणं अवघड आहे. रामचंद्र प्रभू निघाले. रस्त्यावरून त्यांची दिव्य यात्रा निघाली. रामचंद्र प्रभू निघाले, जवळ आले. आपला महाल दिसला. सगळं समोर भव्य प्रवेशद्वार आहे, स्वागताची जय्यत तयारी आहे आणि रामाचे डोळे पूर्ण भरलेले आहेत. वसिष्ठ मुनी रामचंद्रांना विचारतात, रामा काय बघतोस? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, गुरुजी 14 वर्षापूर्वी याच दारातून बाहेर पडताना मी बाबांचा निरोप घेतला होता. आज माझ्या स्वागताला बाबा नाहीत. शेवटी मी त्यांना कृश झालेलं याच दारात बघितलं, याच प्रवेशद्वारामध्ये, याच भव्य अशा दारामध्ये मी त्यांची मूर्ती बघितली होती. मी लवकर परत येईन म्हणून बाहेर पडलो होतो, परंतु आज मला ती मूर्ती दिसत नाही. त्यांचं मला स्मरण होतं. अंतःकरणामध्ये असणाऱ्या आपल्या पवित्र पित्याच्या स्मरणांना आपल्या अश्रूंची तिलांजली देत रामचंद्र प्रभू आत प्रवेश करते झाले. सगळ्यात पहिल्यांदा कैकेयीला भेटले, कौसल्येला भेटले नाहीत. रामचंद्र प्रभू कैकेयीला भेटले.
कैकेयी म्हणते, रामा, या जगतामध्ये कुपुत्र निर्माण होतात पण कुमाता निर्माण होत नाही, पण मी मात्र तुझी कुमाता झाले. आतापर्यंत सांगितलेल्या नियमाला मी अपवाद ठरले. तुझी माता खरोखर धन्य आहे, जिने तुझ्यासारखा पुत्र दिला. मी तुझ्या बरोबर इतकं वाईट वागले, पण तू कधी माझ्याबद्दल बरोबर वाईट वाटला नाहीस. मी उलट म्हणते, एखाद्या वेळेला माझ्यासारखी कुमाता जन्माला येईल, पण तू असताना कुपुत्र म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. रामचंद्र प्रभूंनी कैकेयीला समजावलं, आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा हा आहे की कैकेयीला भेटल्यानंतर रामचंद्र प्रभू तितक्याच प्रेमानं मंथरेला भेटले. नंतर कौसल्येला भेटले, सुमित्रेला भेटले. सगळं घर पुन्हा एकत्रित आलं, सगळा परिवार एकत्रित आला. वसिष्ठांच्या सांगण्यावरून मग राम, लक्ष्मण आणि भरत या तिघांनी आपापल्या जटा विसर्जित केल्या. रामचंद्र प्रभूंना स्नान घालण्यात आलं, आणि वाल्मिकी रामायण सांगतं, आपलं स्नान झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी आपल्या हाताने आपल्या तिन्ही भावांना स्नान घातलं. सर्वत्र आनंदी आनंद आहे. खऱ्या अर्थाने मंगलाचा प्रारंभ झाला. अयोध्येचे लोक अत्यंत उत्साहात आहेत, उत्सवाचं वातावरण आहे. वसिष्ठांनी सांगितलं, 14 वर्ष संपलेत, सगळे विकल्प संपलेत, आता रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा आहे. रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेकाचा विचार सुरू झाला. रामचंद्र प्रभूंना मंगल स्नान घातलं गेलं, वेगवेगळे संस्कार केले गेले. वसिष्ठ मुनी मार्गदर्शन करण्याकरता होते. रामचंद्र प्रभू, सीता मातोश्री, पुण्यावाचन, हवन कर्म सगळं संपुष्ट झालं, सगळं केलं त्यांनी, विधी सगळे पूर्ण केले. वेगवेगळ्या देशाचे राजे रामचंद्र प्रभूंनी, दशरथांनी जिथं जिथं आपले भावबंध जोडलेले होते तिथले तिथले राजे आले, वेगवेगळे उपहार घेऊन आले. अयोध्येमध्ये गर्दी मावत नाही. सगळा कोसल प्रांत अयोध्येमध्ये जमा झालेला आहे. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. 14 वर्षानंतर पुन्हा रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसणार आहेत. सगळी नगरी सजलेली आहे. सगळ्यांना वाटतंय, अरे आपल्या घरात दिवाळी आहे, आपल्या घरात दिवाळी आहे, जणू आपल्या घरचं काम आहे. सुग्रीवांनी 4ही दिशेनं आणलेले समुद्राचं जल तिथं एकत्रित केलं गेलं. आपल्या 3ही मातांना नमस्कार करून, वसिष्ठांना नमस्कार करून रामचंद्र प्रभू सीता मातोश्रीसह राजसिंहासनावर बसले. ततस्स प्रयतो वृद्धो वसिष्ठो ब्राह्मणे सह रामम रत्नमये पीठे ससितम सन्निवेशेत. तिथे बसल्यानंतर 8 पुरोहितांनी पवित्र जलाने त्यांच्यावर अभिषेक केला. सगळ्या औषधींचा रस त्यांच्या डोक्यावर घातला. 500 नद्यांचं तीर्थ एकत्रित केलेलं होतं, त्याच्याने रामचंद्र प्रभूंना अभिषिक्त करण्यात आलं. 4 दिशांच्या 4 समुद्राचं जल एकत्रित केलं, त्यांचा अभिषेक. आधी सगळ्या विद्या एकत्रित आल्या, त्यांनी रामचंद्र प्रभूंना अभिषेक केला. मग सगळे देव प्रकट झाले, त्यांनी अभिषेक केला. 16 कन्या आल्या, त्यांनी अभिषेक केला. मंत्रिमंडळ आलं, नंतर सेनेतले अधिकारी आले, सगळ्यांनी अभिषेक केला. त्यानंतर वसिष्ठांनी आपल्या हाताने रत्नजडित असणारा, दशरथांनी परंपरेनं धारण केलेला राजमुकुट रामचंद्र प्रभूंच्या डोक्यावर ठेवण्यात आला. किरीटेन ततः पश्चात वसिष्ठेन महात्मना ऋक्वित भीरभूषणश्चैव समयोक्षत राघवः. बाजूला शत्रुघ्न छत्र धारण करून उभे राहतात. एका बाजूला सुग्रीव, दुसऱ्या बाजूला बिभीषण रामचंद्र प्रभूंवर चौऱ्या ढळतात. देवराज इंद्राने पाठवल्यानंतर वायुदेवाने रामचंद्र प्रभूंच्या गळ्यामध्ये सुवर्ण कमळांची माळ घातलेली आहे. वेदमंत्राचा घोष चालू आहे, विविध वाद्य वाजतायत, मंगल गीत होत आहेत, शंखध्वनी होतो, जय जयकार होतो. विधिपूर्वक राजसिंहासनावर रामचंद्र प्रभू बसलेले.
मुकुट घातला गेला. वसिष्ठ पुढे झाले. त्यांनी रामचंद्र प्रभूंच्या कपाळाला तिलक लावला, राजतिलक लावला. बिरुदावली सगळी घोषित करण्यात आली आणि सगळ्या नगरीनं रामचंद्र प्रभूंचा जय जयकार करायला सुरुवात केली. अनेक वेळ तो जय जयकार चालत राहिला. लोकांच्या अंतःकरणात असलेलं रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेकाचं स्वप्न आज पूर्ण झालं. रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसले. सगळ्यांनी आनंदानं डोळे भरून ते रूप पाहिलं आणि त्याच्यानंतर रामरायाची मंगल आरती झाली. त्यानंतर सिंहासनावर बसलेल्या रामचंद्र प्रभूंना रामचंद्र प्रभूंनी सगळ्यात पहिल्यांदा तिथं जमलेल्या सगळ्या ब्राह्मणांना लक्षावधी दुभत्या गायी, वृषभ, सुवर्णाच्या मोहरा, भरजरी वस्त्र, अश्व, सुवर्णाचे अलंकार याचं खूप सारं दान केलं. सुग्रीव, अंगद, विभीषण, जांबवान, हनुमान असे सगळे जे मोठे मोठे वानर होते त्या सगळ्यांना वस्त्र अलंकारानं गौरवित केलं. सगळ्यांच्या समोर सीता मातोश्रीने आपल्या गळ्यातल्या नवरत्नांचा हार काढून मारुतीरायाच्या गळ्यात घातला. कारण याच्यामुळे माझी प्रभूची भेट झाली, याचे अनंत उपकार आहेत. राज्य झालं, मिळालं, पण आता युवराज पदावर कोणीतरी अधिष्ठित व्हावं म्हणून रामचंद्र प्रभूंनी आणि भरताने लक्ष्मणाला विनंती केली. लक्ष्मणाने अत्यंत नम्रतेनं त्याला नकार दिला. कारण रामरायानंतर मोठं कोणी असेल तर तो भरत आहे. मी त्या जागेवर बसण्याच्या योग्यतेचा नाही, मी फक्त रामचंद्र प्रभूंचा सेवक आहे असं लक्ष्मणाने सांगितलं. आणि रामचंद्र प्रभूने आणि सर्वांनी मिळून भरताला युवराज पदावर अभिषिक्त केलं. त्यानंतर सुग्रीव, अंगद, जांबवान, विभीषण या सगळ्यांना अत्यंत प्रेमानं डोळ्यात अश्रू आणून रामचंद्र प्रभूंनी आणि अयोध्येने निरोप दिला. रामचंद्र प्रभू राजावर बसले आणि रामराज्य एका अर्थाने सुरू झालं. रामो राम राम इति प्रजानाम अभवत कथाः रामभूतम जगद्भूत रामे राजम प्रशासती. रामराज्य सुरू झालं. हे रामराज्य अबाधित राहावं याच्याकरता रामरायाचं अखंड चिंतन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. इथं खऱ्या अर्थाने सगळं रामायण संपतं. परंतु रामायणामधला जो शेवटचा सर्ग, जो उत्तरकांड म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये रामायणातल्या सर्व कथांचा समारोप केला गेलेला आहे, ते कांड आपल्याला पाहायचंय. त्याचा विचार आपण उद्या करू. रामराज्य आज सुरू झालेलं आहे. भगवान रामचंद्र प्रभूंचं चिंतन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अंतःकरणामध्ये रामरायाची मूर्ती स्थापित करून त्याच्यावर कोणत्याही अर्थानं आपल्या नेत्राचा अभिषेक करणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. रामरायाच्या चरणाबद्दल जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये अशा तीव्रतम भावना निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण रामराज्याचे सभासद होणार नाही, नागरिक होणार नाही. तसं नागरिकत्व आपल्या वाट्याला यावं याच्याकरता रामरायाच्या चरणी आपण प्रार्थना करू. रामराज्य अखंड अबाधित या भारतभूमीवर राहावं. ही भारतभूमी सर्वार्थाने सुजल सुफल संपूर्ण व्हावी याच्याकरता रामरायाच्या चरणी प्रार्थना करण्या वाचून आपल्या हातामध्ये दुसरं काही नाही. कारण जे आपल्या हातामध्ये होतं ते आपण करून इथं आलेलो आहोत. त्यामुळे आता फक्त रामराज्य व्हावं, रामराज्य चालावं, धर्माचं राज्य आपल्या देशामध्ये निर्माण व्हावं, लोकांना एकमेकांबद्दल प्रेमभाव निर्माण व्हावा, भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे हे पसायदान आपल्या आकाराला यावं आपल्या देशामध्ये. याच्याकरता रामरायाला आपण प्रार्थना करू. रामायण इथं संपत आहे. उद्याचा एक फक्त खंड राहिलेला आहे, एक कांड राहिलेला आहे. त्याचा विचार उद्या सकाळच्या सत्रात करून या क्षेत्रामध्ये आपण इथं आलो, इथं आपण सगळं केलं. ती सगळी रामकथा भगवान शंकराच्या आणि रामरायाच्या चरणी समर्पित आपल्याला करायची आहे. ती उद्या सकाळी थोडंसं भजन करू, आरती करू आणि आपला आजचा भाग इथे आपण थांबवूया.